यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम. श्री वामन विठ्ठल वाळुंज. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय श्रीराम जय जय राम, 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 हरे श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम. पखालो अपने चरणों को भुलाकर, प्रेम की गंगा बहाकर, प्रेम की गंगा सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे घर राम आए हैं. हुई रोशन मेरी गलियां, हुई रोशन मेरी गलियां, मेरे घर राम आए हैं, मेरे घर राम आए हैं, मेरे घर राम आए हैं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपीठतटे भीमरता वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदार सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च
पतितानि पावनेभ्यो श्री अगस्त्य नमो नमः। मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, वार करी संतांच्या, वार करे संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, या करी संतांच्या, वार करी संतांच्या। मस्तक माझा पायावरी, वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या। मस्तक माझा पायावरी, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या। मस्तक माझा पायावरी, या वार करे संतांच्या। तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषाला गे। भगवन नामचिंतना करता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 917 क्रमांकाची ओवी आपल्यासमोर म्हणून दाखवली, ज्या योगेश्री ज्ञानोबाराय आपण आपल्या कर्मरूपी फुलांनीच त्या ईश्वराची पूजा करावी, या प्रकारची भावना आपल्यासमोर व्यक्त करतायत। तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे। त्या अपारा तोषा लागे, तो जो अपार आहे करुणा वरुणालय, या जगाचा चालक मालक नियंता, सर्वाभूती व्यापक असलेला जो आहे ना, त्याच्या प्राप्ती करता अपाराच्या तोषा लागे, तू तुझ्या स्वकर्म कुसुमाने त्याची पूजा कर। स्वकर्म कुसुमांची विरा, हे विरा अर्जुना, तू तुझ्या कर्मरूपी फुलांनी त्याची पूजा कर। अर्जुनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना प्रपंच आणि परमार्थात यशस्वी होण्याचं सूत्र श्री तुकाराम महाराज देत आहेत। काय विचार आहे महाराजांचा, थोडंसं सविस्तर चिंतन आपण प्रासंगिक वेळेत करणार आहोत। तत्पूर्वी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलात ते निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे। वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं प्रसंगानुसार काहीसा परिहार देणं गरजेचं आहे। म्हणून वयाच्या 87व्या वर्षी वाळुंज परिवाराचं आधारवड श्रद्धेय विठ्ठलदादा वाळुंज हे आपल्या सर्वांना सोडून गेलेत। पश्चात त्यांचा जो परिवार आहे त्यामध्ये मातोश्री चहाबाई विठ्ठल वाळुंज, त्यांचे 3 भाऊ आदरणीय कारभारी दादा वाळुंज, गंगाधर दादा वाळुंज आणि भागवत दादा वाळुंज, 2 भाऊजया चंद्रभागाबाई आणि धोंड्याबाई। त्यांच्या पश्चात त्यांची 3 मुलं, श्री लक्ष्मण विठ्ठल वाळुंज सर, जे आपल्या बीजे खताळ पाटील जनता विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक आहेत आणि सेवानिवृत्तीनंतर आपल्या अगस्ती महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये पहिल्याच वर्षी त्यांनी वारी केलेली आहे। शिवाय नुसती वारी केली नाही तर पताका घेऊन वारी केली। माझ्या वडिलाची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। त्याने खांद्यावर पताका घेऊन श्यामदादा इथून सुरुवात केली तर डायरेक्ट पंढरपूरपर्यंत मुख्य ध्वज जो आहे आपला, विशेष म्हणजे अगस्ती महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुख्य ध्वज घेऊन वारी केली आणि ती पण तयारी अगदी 2 मिनिटात। अकोल्याच्या एका दशक्रियेमध्ये पालखी सोहळा निघण्याच्या दिवशी सकाळी समारोपात मी सूचना केली की बाबा सगळ्यांनी पालखी सोहळ्याला भेट द्या, सदीच्या भेट म्हणून या, आता आज पालखी निघणार आहे असं सांगितलं आणि ते प्रवचन करून आम्ही अकोल्यामध्ये लगेच आश्रमावर गेलो तिथूनच आणि सुरू केली। तर तोपर्यंत ते अकोल्यात आले पण होते आवरून। त्यांच्या पश्चात असलेला जो परिवार आहे त्यामध्ये त्यांचे दुसरे चिरंजीव आदरणीय वामनराव विठ्ठलराव वाळुंज,
शेती आणि दुग्ध व्यवसायामध्ये त्याही परिवाराचा चांगल्या प्रकारचा लौकिक आहे. तिसरे चिरंजीव त्यांचे वसंतराव विठ्ठलराव वाळुंज, तेही शेती आणि दुग्ध व्यवसायामध्ये. या परिवारामध्ये त्यांच्या सूनबाई सिंधुताई, मंगलताई, संगीताताई, कन्या गंगा भागीरथी वत्सला उर्फ कुसुमताई भास्करराव नवले, राजापूर. दुसऱ्या त्यांच्या कन्या त्या ग्रॅज्युएट आहेत, सौभावती यशोदाताई प्रकाश भागवत, जावई प्रकाश काशीनाथ भागवत सर, जे प्राथमिक शिक्षक आहेत. हा सगळा 6 बहिणींचा मोठा हा सगळा परिवार आहे, ज्यामध्ये रुक्मिणीताई भिवाजी हंडे, सोनाबाई रामभाऊ भोर, विनूबाई आणि निर्मलाताई सीताराम लांडे, विमलताई किसन वाळे, गंगा भागीरथी शांताबाई सीताराम वाळे. या आमच्या मातोश्री चहाबाई आणि विठ्ठलदादांनी 35 वर्ष विडी कामगार म्हणून त्या ठिकाणी सेवा केली. शेतीला जोडधंदा म्हणून त्यावेळच्या काळामध्ये विडी व्यवसाय हे एकमेव त्यावेळच्या काळातलं साधन होतं. दुग्ध व्यवसाय आत्ता अलीकडच्या काळामध्ये पुढे आला, परंतु त्या काळामध्ये आपल्या सगळ्या भागात विडी व्यवसाय हा त्या ठिकाणी प्रकर्षानं घराघरात गावागावात केला जात होता. त्याचा भाव म्हणून की काय या परिवारामध्ये पुढच्या पिढीमध्ये बऱ्याचशा मंडळींनी त्या ठिकाणी बिडी व्यवसाय केलेला आहे. त्यांच्या कन्या असतील, त्यांच्या सुनबाई असतील, त्यांच्या सिंधुताईने देखील विडी व्यवसाय केलेला आहे दांदरपूर खुर्द या ठिकाणी. याचबरोबर आमच्या वत्सलाताईंनी, यशोदाताई, आमच्या वत्सलाताईने देखील बिडी कामगार म्हणून आणि गृहिणी म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि म्हणून अत्यंत प्रतिकूल काळातून हा परिवार त्या ठिकाणी पुढे आलेला. 4 भावंडांचा हा सगळा परिवार पुढे. दादांच्या पश्चात त्यांची 3 मुलं, मुली, सुना, नातवंड आणि अशा सगळ्या भरल्या पुरल्या परिवारातून दादा आज आपल्यामध्ये नाहीत. स्वतःची आणि भावंडांची, सुना, नातवंडांची त्यांनी खूप चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था, शिक्षण त्या ठिकाणी घेण्याकरता मार्गदर्शन, प्रेरणा दिली. आज त्यांची जी नातवंड आहेत, त्यांच्या ज्या सुना आहेत, नातसुना आहेत, हे सगळे इंजिनियर आहेत. नाशिक, पुणे, बेंगलोर, गुजरात या ठिकाणच्या नामांकित कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये त्या ठिकाणी नोकरी करत आहेत. काही नातू शिक्षण घेत आहेत. सुस्वभावित, साधं भोळं त्या ठिकाणी त्यांचं राहणं होतं. आपल्या कष्टाबरोबर तडजोड न केलेलं व्यक्तिमत्व, निस्वार्थी, निगर्वी आणि निष्कलंक प्रामाणिकपणानं सेवा प्रपंचाच्या वाटेवर त्या ठिकाणी त्यांनी केली. आज दादा आपल्यात नसले तरी ते फक्त शरीरानं सोबत नाहीत, परंतु या 3 मुलांच्या संस्काराच्या रूपानं, कष्टाच्या, श्रमाच्या रूपानं मात्र ते आज आपल्यासोबत आहेत. आणि म्हणूनच आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी त्यांना निरोप देण्याकरता जमलात. या निमित्तानं अनेक जी मंडळी आहेत, त्यामध्ये आमचे संघाचे पूर्व व्यवस्थापक आदरणीय तळेकर साहेब आहेत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय आमचे नवले सर या ठिकाणी आहेत. याचबरोबर ADCC बँकेतून सेवानिवृत्त आमचे भोर साहेब आहेत. ADCC बँकेत विद्यमान असलेले आमचे आदरणीय तळपाडे साहेब आहेत. या परिवाराचाच भाग म्हणून आमचे आदरणीय श्यामदादा वाळुंज ते या ठिकाणी आहेत. जे बरीचशी सगळी आपण सर्व स्नेही मंडळी आहात, सर्वांचा नामोल्लेख करता येईल. मी आपल्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. बरोबर 11:15 वाजता आपण सुरुवात केली आणि बरोबर 11:15 वाजता आपण थांबणार आहे. तुम्ही लगेच सगळे घड्याळाकडे पाहू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या घड्याळावर फार विश्वास आहे. म्हणजे मी हातातल्या घड्याळाबद्दल बोलतो बरं आरोटे बाबा, पण तरीसुद्धा मात्र अजून थोडा वेळ माझ्यावर विश्वास ठेवा. सरांनी संगीत प्रवचनाचं संयोजन करायचं असं सांगितलं आणि सर असतील, त्यांचा सगळा वाळुंज परिवार असेल, आमचे गोविंदराव असतील, अगसी देवस्थानचे कार्यकारिणी विश्वस्त आहेत, त्यांनी मिळून छान व्यवस्थापन या ठिकाणी केलं आहे. उत्तमाच्या स्पीकरची व्यवस्था आमच्या चंद्रकांत दादाने केलेली आहे. छान आणि प्रसन्न असं मंगल कार्यालयाचं या ठिकाणी वातावरण आहे. आमच्या धुमाळ सरांचं मातोश्री
आणि या सगळ्याची रंगत वाढवण्याच्या करता आपल्या अकोले तालुक्याचं भूषण आमच्या अभिनव संगीत कला अकॅडमीचे प्राचार्य इंद्रवानजी कोल्हाळ सर, आमचे संगीत अलंकार संकेतजी महाराज आरोटे, याचबरोबर आमचे संगीत विशारद आमचे संदीप दादा थोरात, याचबरोबर आमचे रोहिदासजी महाराज भोईर आणि आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आदरणीय अशोकराव देशमुख अण्णा, आमचे मित्र संदीप दादा नवले, आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. एका कर्तृत्वान व्यक्तिमत्वाला आज आपण या ठिकाणी निरोप देतो आहे. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपण या पुण्यभूमी असलेल्या पुण्यपावन पवित्र क्षेत्रामध्ये जन्माला आलेलो आहोत, ज्याच्याबद्दल श्री संत नाथ महाराज असं म्हणतात, भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. असं काय आहे की आपल्या या पुण्यपावन पवित्र भूमीत जन्माला आलो म्हणून नुसतं भाग्य म्हणत नाहीत, परमभाग्य म्हणतात. या भारतामध्ये जन्माला येणं, या भूमीमध्ये जन्माला येणं हे परमभाग्य आहे. मला असं वाटतंय आजूबाजूच्या भूमीला आपण जर समजावून घेतलं खिलारी सर, तर मग कळेल की आपण भारतामध्ये जन्माला आल्याचं परमभाग्य म्हणण्याची भावना 450 वर्षांपूर्वी नाथ महाराजांची का आहे. भारताच्या बाजूला अध्यात्माचा विचारच सोडा, नुसत्या व्यवहाराचा विचार केला तरी आपल्या असं लक्षात येईल की भारताच्या बाजूनं जे सगळी क्षेत्र आहेत, त्यावेळच्या काळामध्ये काही भारत हा स्वतंत्र देश नव्हता, हा अखंड हिंदुस्थान होता आणि म्हणून या सगळ्या खंडामध्ये म्हणतायत. पण आत्ताच्या भारताच्या शेजारचा जरी विचार केला तरी आपल्याला असं दिसेल की भारताच्या शेजारची राष्ट्र आहेत अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, चायना, इकडे आखाती देश इराण, इराक वगैरे, इकडे श्रीलंका. भारत सोडून जन्म मिळाला असता तर कोणता चालला असता याच्यातला? नुसतं शेजारी म्हटलं तर कोणता चालला असता? पाकिस्तान आपला सख्खा भाऊ आहे, चालला असता काय बाळासाहेब? चालला असता काय? चालला नसता महाराज. म्हणून आजचं जे काळ आहे, जे म्हणतात ना संतांना भविष्याबद्दल यथार्थ ज्ञान होतं, याचं कारण ते आहे की त्यावेळेला त्यांनी 450 वर्षापूर्वी सांगितलं आपलं भाग्य आहे की आपण इथे जन्माला आलो. देवानं जर जन्माचं स्वातंत्र्य दिलं असतं, आम्ही कुठे जन्म घ्यावा हे जर आपल्या हातात असतं, मग मला वाटत नाही कोणी इथे जन्म घेतला असता. इथे कोणी जन्म घेतला असता? बरं, इथं घेतला नसता विशेष नाही, कोणी वाळुंज परिवारातही घेतला नसता, कोणी नवले परिवारात पण घेतला नसता, कोणी थोरात कोल्हाळ परिवारातही घेतला नसता आणि कोणी आरोटे परिवारातही घेतला नसता, कोणी देशमुखाच्या घरात सुद्धा जन्म घेतला नसता. जर आम्ही कुठे जन्म घ्यावा याचं स्वातंत्र्य असतं ना, सगळे पवारांच्या घरी. पवार म्हणजे अकोल्याचे नाही. देवानं जन्माचं स्वातंत्र्य दिलं नाही, पण मात्र त्यानं आम्हाला जिथे जन्म दिला आहे परमभाग्याची संपत्ती. का हो, ज्या मगाशी राष्ट्रांची नावं घेतली ना, इथे आम्हाला इतकं आनंददायी जगण्याचं स्वातंत्र्य नाही. शिक्षित लोक माझ्यासमोर बसले, ते म्हणतील हे अविकसित राष्ट्र आहेत. आम्हाला 5वी-7वीला शिकवले भारत हा विकसनशील देश आहे. मग जर भारत विकसनशील आहे, ते राष्ट्र विकसित नाहीत, अविकसित आहेत, तर मग देवानं जर आम्हाला कदाचित विकसित राष्ट्रात जन्म दिला असता, अमेरिका, जर्मनी, जपान, फ्रान्स, इंग्लंड, काय आणखी आफ्रिका, शेतीमध्ये इस्रायल वगैरे, मग आनंद झाला असता ना. खूप संपत्ती आली असती, श्रीमंती, संपन्नता, संपत्ती राहिली असती, शिक्षण तंत्रज्ञान चांगलं राहिलं असतं. पण ऐका, भारतामध्ये जन्म मिळताना परमभाग्य आहे असं सांगण्याच्या मागची भूमिका, आमच्याकडे खूप श्रीमंती आणि संपन्नता, बसा सर, खूप श्रीमंती संपन्नता असते, शिक्षणानं समृद्ध राहिलं असतो, माहिती तंत्रज्ञानानं परिपूर्ण राहिलं असतं, तरीही भारतात जी कुटुंब व्यवस्था आहे ती कुटुंब व्यवस्था मात्र आम्हाला विकसित राष्ट्रात जन्माला आल्यावर मिळाली नसते. अनेकांच्या कुटुंब परिवारातील, आपली शेतकऱ्याच्या कुटुंबातली मुलं सुद्धा
अमेरिका, जर्मनी, फ्रान्स सारख्या देशांमध्ये त्या ठिकाणी आहेत, प्रगत राष्ट्रांमध्ये आहेत. पण या प्रगत राष्ट्रांमध्ये समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था जशी इथे आहे ना, तशी तिथे नाही. ज्या प्रगत राष्ट्रांमध्ये संपन्नता आहे, तंत्रज्ञान चांगलं आहे, शिस्त खूप चांगली आहे, स्वच्छता खूप चांगली आहे, कायदा सुव्यवस्था चांगली आहे, पण संस्काराचा विचार कराल तर मुलांची जबाबदारी आईवडिलांवर नाही आणि आईवडिलांची म्हातारपणाला जबाबदारी मुलांवर नाही. 16-18 वर्षाचं झालं त्याचं करिअर त्यानं सेट करायचं, त्यातल्या बापालाही काळजी नाही आणि आपल्या ग्रामीण भागातल्या आजोबांसारखी आजोबांनाही नातवांची काळजी नाही. इथल्या आजोबा नातवांची काळजी करतात, इथले पंजोबा त्या पंतूच्या बोटाला धरून अंगणवाडीपर्यंत घेऊन जातात. मंदिरात जाताना त्याला अंगणवाडीत बसवतात, तिथे थांबतात, येताना घेऊन येतात. पण हे राष्ट्र प्रगत राष्ट्र असले तरी फक्त 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या निमित्तानं 2-3 दिवसाकरता गेट टुगेदर म्हणून सोबत येतात, पुन्हा निघून जातात. मुलगा सेटल झाल्यावर म्हातारपणाला आईबाप सांभाळले पाहिजे जबाबदारी नाही, आणि आईबापांची सुद्धा मुलाला वेल सेटल केलं पाहिजे नाही. 16 वर्षापर्यंत 18 वर्षापर्यंत त्याचं पालनपोषण करा, तर त्याची जबाबदारी त्याच्यावर. वाकचौरे सर आपण फक्त इथे म्हणू शकतो, इथे फक्त इथे आपण असं म्हणू शकतो, आजोबाचा पहिला शेवटचा मित्र नातू आणि नातवाचा पहिला मित्र आजोबा. आपल्या ग्रामीण भागात किती छोटं कुटुंब असलं ना तरीही निदान 6 माणसं तरी त्या कुटुंबामध्ये राहतात. हम दो, हमारे दो आणि पहिले दो नाही, त्याचे आजी आजोबा हे 2 जण आणि यांचे 2 जण, निदान 6 माणसं तरी आपल्या ग्रामीण भागात राहतात. भले भौतिक व्यवस्था चांगली नसेल, पण भरतखंडेन हृदयप्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. का बरं? कारण हा भारत देश जो आहे ना, हा ऋषी मुनींचा देश आहे, हा साधू संतांचा देश आहे. ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. यहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला. यहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला और राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आके डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. महाराजांच्या करता एकदा आपण छानपैकी टाळ्या वाजवू. त्यांनी एका अर्थानं या देशभक्तीपर गीतातून आपल्या सगळ्यांच्या समोर सप्रमाण सिद्ध केलंय. भाषा नाथ महाराजांची भरतखंडे हृदय प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती, त्याला त्यांनी प्रमाण दिलं. जवळजवळ म्हणजे ते गाथ्यातलं संत वाङ्मयातलं नसलं तरी आपल्या सगळ्यांची श्रद्धा असलेलं गीत आहे की हा भारत देश जो आहे ना, हा ऋषीमुनींचा देश आहे, साधू संतांचा देश आहे. हो, आणि म्हणून या देशामध्ये पवित्र तो देश, पावन ते कुळ, पवित्र तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. आणि अशा या पुण्य पावन भूमीत देवानं आपल्याला जन्म दिला आहे. आपण नाही घेतला, देवानं दिला आहे. यामागे देवानं आमच्या कल्याणाचा विचार केला आहे. भारतात जन्म मिळताना अन्य राष्ट्रात, भारतातल्या अन्य राज्यात नाही, महाराष्ट्रात जन्म मिळाला हे परमभाग्य समजा. महाराष्ट्रात मिळताना गाथा ज्ञानेश्वरीच्या नंतर मिळाला हे परमभाग्य समजा. संतवीर वारकरी बंडाता त्या कारडकरांची भाषा आहे. ते म्हणतात या महाराष्ट्रात जन्म मिळताना सुद्धा ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर मिळाला. आणि पुढे ते म्हणतात की ज्ञानोबराय तुकोबराय ज्या भाषेत बोलत होते त्या भाषेत आपल्याला जन्म मिळाला, हे आपलं भाग्य आहे. जर आम्हाला मराठी भाषेत जन्म मिळण्याच्या ऐवजी अन्य तामिळ कन्नडीमध्ये मिळाला असतात तर गाथा ज्ञानेश्वरी आम्हाला समजली असती का? समजली नसती. प्रयत्नपूर्वक समजावून घ्यावी लागली असती.
आम्ही कधी म्हणू शकलो असतो माझा मराठाची बोल कौतुके, तरी त्या अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसके मिळवीन. आम्हाला असं म्हणता नसतं आलं. आमचं परम भाग्य आहे की आम्हाला महाराष्ट्रात जन्म मिळाला. का बरं महाराष्ट्रात मिळणं? अहो, माझ्यासमोर बसलेली काही फिरणारे लोक आहेत. दीपक करपे सरांसारखे गड किल्ल्यांवर फिरणारे सोडून द्या, पण काही लोक टुरिझम करणारे, म्हणजे ज्या भागामध्ये सौंदर्य अधिक आहे अशा निसर्गाच्या सानिध्यात फिरणारे लोक आहेत. महाराष्ट्रात जन्म मिळायच्या ऐवजी काश्मीरमध्ये मिळाला असता किती चांगलं झालं असतं. चाललं असतं ना काश्मीरला, रोज सफरचंद खायला मिळाले असते, रोज बर्फ पाहायला मिळालं असतं. इथं तरी नुसता फ्रीजमधला बर्फ, तिथे डोंगरच्या डोंगर आम्हाला बर्फाचे पाहायला मिळाले असते. ऐका, तिथल्यापेक्षा आम्हाला इथं जन्म मिळणं भाग्याचं आहे. आमचा एक मित्र काश्मीरला गेला होता. काश्मीरला गेला, तिथे रोज वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फोटो काढले. कधी डोंगराबरोबर, कधी झाडांबरोबर, कधी सफरचंदाच्या झाडाबरोबर, कधी तिथल्या गोऱ्या गोमट्या माणसांबरोबर, कधी छान वाहणाऱ्या झऱ्याबरोबर, पाण्याबरोबर, तिथल्या छान निसर्ग सौंदर्याबरोबर फोटो काढायचे. बरं, फोटो काढले तर आपले आपले ठेवायचे ना. रोज आम्हाला पाठवायचा संदीपराव, रोज. कधी त्याच्या फेसबुकला, कधी आमच्या फेसबुकला, कधी त्याच्या इंस्टाग्रामला, कधी त्याच्या स्टेटसला, कधी आमच्या प्रायव्हेट अकाउंटला, रोज. बरं, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 6 महिने. मी त्याला प्रश्न विचारला एकदा भेटल्यावर, म्हटलं का रे बाबा, आयुष्यात एकदा काश्मीरला गेला तर तुला त्याचा आनंद 6 महिने पुरला. मग इतकं जर काश्मीर सुंदर असेल की तुला 6 महिने त्याचा आनंद पुरतो, तर पाहायला जाण्यापेक्षा राहायला जाणं. अक्षर सर त्यानं उत्तर दिलं मला. अण्णा, तो मला म्हटला, काश्मीर पाहायला चांगलं आहे, राहायला चांगलं नाही. म्हणून महाराष्ट्र ही संतभूमी आहे, म्हणून महाराष्ट्र ही शांतभूमी आहे. या साधू संतांच्या भूमीत देवानं आपल्याला जन्म दिला. मी का सांगत होतो, देवानं जन्माचं स्वातंत्र्य दिलं नाही. भले त्यानं आम्हाला गरिबाच्या घरात जन्माला घातलं असेल, पण त्यानं गरिबाच्या घरात जन्माला घातलं असलं तरी त्यानं आम्हाला अकोले संगमनेरसारख्या सुपीक भागामध्ये अमृतवाहिनी प्रवराच्या काठावर त्यानं जन्म दिला आहे. त्यानं कष्टाच्या, श्रीमंतीच्या, संस्कृती आणि संस्कार असलेल्या परंपरे असलेल्या घरामध्ये त्या ठिकाणी जन्म दिला आहे. आम्हाला स्वतःची ओळख नव्हती तेव्हा आम्ही आमच्या वडिलाचं, आजोबाचं नाव जर गावात जाऊन सांगितलं, ओळख नसलेली माणसं आम्हाला बसायला टाकत होती. आजपासून 25 वर्षापूर्वी कोणाला ओळख होती? लोक काय आम्हाला आमचं नाव विचारत होते? नाही, लोक विचारायचे कोणाचा तू. प्रत्येकाला आयुष्याच्या 20-25 वर्षापर्यंत लोक कोण तू विचारत नव्हते, कोणाचा तू विचारत होते. आणि कोणाचा तू विचारल्यावर आपल्या वडिलाचं, आजोबाचं नाव सांगितलं का लोक आम्हाला ओळख देत होते, बसायला टाकत होते, चहा देत होते. कारण का, तर त्यानं इज्जतदाराच्या घरात देवानं आम्हाला जन्म दिला आहे. म्हणून महाराष्ट्रात जन्म मिळणं परमभाग्याची संपत्ती. खरं म्हणजे महाराष्ट्रात जन्म मिळणं परमभाग्याचं का आहे? उच्च शिक्षित लोक माझ्यासोबत आहेत. मला सांगा, महाराष्ट्र हे काही 100% साक्षर राज्य नाही आहे. केरळ हे मात्र 100% साक्षर राज्य आहे. आता हे आम्हाला 5वी-7वीला असताना शिकवलं होतं की महाराष्ट्र 100% साक्षर नाही आहे, देशामध्ये केरळ हे 100% साक्षर राज्य आहे. आम्ही आत्ता जेव्हा हे सगळं सोशल मीडिया वगैरे सगळं पाहतो तेव्हा लक्षात येतं आहे, जर केरळ राज्यातले लोक 100% साक्षर आहेत, UPSCमध्ये सुद्धा तिथले विद्यार्थी अव्वल क्रमांकाला असतात, तर कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात चांगली पाहिजे का केरळमध्ये चांगली पाहिजे? चांगली कुठे पाहिजे? शिकलेले लोक कुठे जास्त आहेत? तिथे. सगळे लोक शिकलेले आहेत तर कायदा सुव्यवस्था तिथे चांगली पाहिजे. पण कायदा सुव्यवस्था मात्र तिथे चांगली नाही, तर कायदा सुव्यवस्था कुठे चांगली आहे? इथे चांगली. का बरं? कारण ऋषी मुनींच्या, साधू संतांच्या नंतर देवानं आम्हाला इथे जन्म दिला आहे. आणि म्हणून भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. आम्हाला तत्वचिंतक सांगतो, तो फॅन बंद करा, हा फॅन बंद करा. तो सांगतो, जर देवानं आम्हाला जन्म दिलाय तर कुठे मिळाला पाहिजे होता याच्यावर चिंतन करू नका. जिथे मिळाला त्यानं आमच्याकरता काय व्यवस्था केली त्याचा विचार करा. सगळ्यांना इच्छा आहे 87 वर्ष जगण्याची, कोणाला इच्छा नाही आहे. माझ्यासह आपल्या सगळ्यांच्या समोर 2 पर्याय देतो. आत्ता आपल्याला सगळ्यांना सगुण रूपानं अगस्ती महाराजांचं दर्शन होणार. अगस्ती महाराज आपल्या समोर येऊन उभं राहणार, साक्षात
प्रत्यक्ष सगुण रूपानं आपल्या समोर येऊन दर्शन देतील, पहिला पर्याय. आणि दुसरा पर्याय 100 वर्षांचं आयुष्य आपल्याला मिळेल. अट एकच आहे, दोन्हीतलं एकच घ्या. एक तर अगस्ती महाराजांचं दर्शन घ्या, नाहीतर 100 वर्षाचं आयुष्य घ्या. काय घेतील माणसं? म्हणा दर्शन, म्हणा कोण पाहायला येतंय? जी माणसं परवाच्या महाशिवरात्रीला तासभर दर्शन बारीमध्ये उभी होती ना दर्शनाकरता, त्याही माणसांची इच्छा आहे दर्शन नको, काय पाहिजे? आयुष्य पाहिजे. आम्हाला सगळ्यांना खूप काळ जगायचं आहे. आगा मरहा बोलू न साहती आणि मेली याहीवरी रडती. ज्ञानोबराची भाषा आहे. ते म्हणतात मर तिकडं म्हटलं तर चालत नाही, आणि या जगामध्ये मृत्यू आमच्या दुःखाचं कारण त्या ठिकाणी आहे. पण महाराज म्हणतात सगळ्यांना 100 वर्ष जगायची इच्छा असली तरी 100 वर्षांची संधी मात्र मिळणार नाही. ही पिढी संपली की हे 87चा आकडा बंद होणार आहे. आता जेवढे सेवानिवृत्त आहेत ना, साधारण 65-70 पर्यंत जे आहेत ना, यांना तरी 80-85 आकडा पाहायला मिळू शकतो. म्हणजे तुम्ही 100 जा बरं, माझी काही अडचण नाही. मी तुमच्या मध्ये नाही आलो तरी 100व्या वाढदिवसाला येईल. तुम्ही 100 पर्यंत जगा. तळेकर साहेब, बोर साहेब, आमचे काय सर आहेत तुमच्या शेजारी, तुम्ही सगळी मंडळी जगा, काही अडचण आहे आमची. पण मला थोडं गणित समजावून सांगा, सुखसुविधेच्या पटीत माणसाचं आयुष्य वाढलं पाहिजे का कमी झालं पाहिजे? वाढलं पाहिजे, हा विज्ञान व्यवहारातला नियम आहे. पण सुविधेच्या पटीत माणसाचं आयुष्य वाढलेलं दिसत नाही, ते कमी होताना दिसत आहे. आणि म्हणून 87 वर्ष दादा जगले. आम्हालाही 87 वर्ष जगायची इच्छा आहे, पण तेवढा काळाची संधी मात्र मिळणार नाही. कारण आम्ही 1 पासून मोजलं तर 87 दिसतंय. जर दादांचा मागच्या वर्षी वाढदिवस झाला असता 2 वर्षापूर्वी, तर तो असता 86वा वाढदिवस. आम्ही म्हटलं असतं 86, पण काळ म्हटला असता 1 राहिलाय. मी बोलतो का? नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अवकाश अजून किती आहे अवकाश, घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अवकाश अजून किती आहे अवकाश. महाराजांनी सप्रमाण सिद्ध केलंय, अजून किती आहे अवकाश. आणि कशी वाट पाहतोय तो विश्वनाथ महाराज? घडी घडी काळ. विज्ञानाला सेकंदाचं गणित माहिती आहे. आपण शिक्षक होतात, अनेक शिक्षक माझ्या समोर बसलेत, स्पोर्टच्या वेळेला स्टॉपवॉच लावतात, तर 1 सेकंदाचे 100 भाग पडतात पुढे. डोळ्याला दिसत नाहीत, पण 100 भाग सेकंदाचे पडतात. विज्ञानाला तेवढं गणित माहिती आहे. पण त्याच्या खाली घडी, त्याच्या खाली निमिष, त्याच्या खाली क्षण, क्षण घडी निमिष, डोळ्याची पापणी खाली येऊन वर जाईपर्यंत तेवढ्या वेळात माशी पाक पाखडी तव हे सरे. एका क्षणात माणसाचं आयुष्य जातंय. आणि इतकं बारीक गणित काळाचं चाललेलं आहे. तो राहिलेलं मोजतोय, आम्ही झालेलं मोजतोय. माझ्यासमोर बसलेली माणसं निदान 200 वेळेला तरी कोणाच्या ना कोणाच्या अंतविधी प्रसंगी गेली असतील, कमीत कमी 200 वेळेला. तशी तर 500-700 वेळा गेले असतील, पण निदान 200 वेळेला. याच्यात काही काही चेहरे असे आहेत 2 वेळेला आमची त्यांचीच भेट झाली आहे स्मशानभूमीवर, त्यापेक्षा जास्त वेळा आपण गेलो असो. मला थोडं गणित समजावून सांगा. आपल्या संपर्कातल्याच लोकांच्या आपण तिथपर्यंत जातोय. प्रत्येकाच्या संपर्कात साधारणपणे 5-10 हजार लोक असतात. त्यापैकीचे 200 गेलेत, नित्य संपर्कातले 200 गेलेत. आपला नंबर जवळ आला का लांब गेला? तुम्ही तर गप्पच झाले, एवढा जवळ नाही आला. पण मात्र अजून किती आहे अवकाश. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा.
काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार तो राहे ओळ सागा. इकडे आमच्या माता भगिनींचं फार सूक्ष्म गणित असतं. नऊवारी पातळातल्या मावश्या बसलेल्या आहेत, सहावार साडीतल्या वर्तमान काळात ज्यांच्याकडे संसार प्रपंचाची दोरी, अशा आमच्या कर्तृत्वान माता भगिनी बसलेल्या आहेत. आणि पुन्हा नवीन पिढीच्या ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या जीन्स पॅन्ट टॉप टी शर्ट पंजाबी ड्रेसमधल्या आमच्या वर्तमान काळातल्या सोना बसल्यात. देश परदेशामध्ये आज जागतिक महिला दिन आहे. सर्वदूर लौकिक असलेल्या माता भगिनी प्रपंचामध्ये चिकाटीनं संसार करताना पुरुषानं कितीही कमावलं तरी ते कशा पद्धतीनं खर्च करायचं नियोजनबद्ध कार्यक्रम असतो इकडे सगळा. जुन्या काळातली म्हातारी होती, नोंद असायची, प्रत्येक बाई छोटी छोटी नोंद ठेवायची. लिहिता वाचता येत नसलं तरी तोंडपाठ गणित असायचं. खुणा वगैरे काही ना काहीतरी करून ठेवायच्या. आता चुलीचा आणि स्टोवचा काळ संपलाय, गॅसचा काळ आहे, सिलेंडरचा काळ आहे. आमच्या प्रत्येक बाईकडं नोंद असते सिलेंडर आल्याची, प्रत्येक बाईकडं नोंद असते. सिलेंडर कधी आणला कॅलेंडर लिहून ठेवते. साडीवाल्या बायांपर्यंत कॅलेंडर लिहून ठेवतात. तिथपासून पुढच्या आपल्या मोबाईलच्या नोटपॅडवर नोट करून ठेवतात. अमुक तारखेला सिलेंडर जोडला, अमुक तारखेला सिलेंडर आला. सिलेंडरची टाकी अमुक तारखेला आली, आणली, जोडली, नोंद करून ठेवतात. सगळ्यांनी आत्तापर्यंत 1000 वेळेला तरी त्या टाकीची नोंद करून ठेवली असेल. मी म्हणतो कमी करून 100 वेळेला तरी केली असेल. पण 100 वेळेला आपण आजपर्यंत टाकी जोडल्याची तारीख नोंद करून ठेवली. संपणार कधी याची तारीख नोंद केली का कोणी? अंदाज आहे त्याचा? मॅनेजमेंट करून आलेल्या बाईला सुद्धा आपल्या घरातली गॅसची टाकी कधी संपणारे माहिती नाही. तिनं 100 संपवल्यात, पण तरी मात्र मालुंजकर सर तिला अजून अंदाज आला नाही. अजून पुढे बोलू का? गॅसच्या कंपनीची CEO जरी असली तरी तिलाही आपल्या घरातली टाकी कधी संपणार आहे त्याचा अंदाज नाही. तिला कंपनीच्या स्टॉकचा अंदाज आहे, पण आपल्या घरातली लावलेली कधी संपणार आहे ना? बरं, काय घरातलं वेळापत्रक एवढं फ्लेक्झिबल असतंय का बाबा आज एकदमच 5-50 पाहुणे आले नाही एका दिवशी, पर अजिबात कोणी आपली मर्यादा आहे. तेवढेच माणसं आहेत, तेवढेच येतात, तेवढ्यांसाठीच पाणी तापवलं, तेवढ्यांसाठी स्वयंपाक, तेवढ्यांसाठी चहा पाणी. पण तरी मात्र ऐका, जर आपल्या घरातली टाकी कधी संपणार आहे माहिती नसेल ना, तर आमचं हे जे आयुष्य आहे ना, हे सुद्धा त्या सिलेंडरप्रमाणे आम्हाला एकदा मिळालं आहे, कधी संपणार आहे सांगता येणार नाही. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. रूठ जाएगी जब तुझसे खुशियाँ, गम के सांचे में ढलना पड़ेगा. रूठ जाएगी जब तुझसे खुशियाँ, गम के सांचे में ढलना पड़ेगा. वक्त ऐसा भी आएगा नादा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा. वक्त ऐसा भी आएगा नादा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है,
एक न एक दिन बदलना पडेगा. एक ना एक दिवस आम्हाला हे घर सोडून जावं लागणार आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा किंवा मग लागे वारा मानवाचा. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आपण जातो. कोकणे साहेब पांडुरंगाच्या दर्शनाला. मग इकडून आपण कोणी ट्रेनने जातो, कोणी बसने जातो, कोणी पायदिंडीमध्ये जातात, कोणी विमानाने येत असतील. म्हणजे पंढरपूरला जरी विमानतळ नसतं पण परदेशातून येणारे लोक विमानानंच येतात ना, विमानाने येत असतील. तिथे गेलं की दर्शन बारीमध्ये जातात. मग किमान अर्धा तास तासभर तरी लागतोच बाबा. कोणत्याही ऑड दिवशी जरी गेले तरी तिथे सरकत 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 पंढरपूरच्या अगदी महाद्वारापासून आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये आलात. तिथे 2 माणसं असतात. त्यांच्यावर जबाबदारी एकच आहे, मिनिटाला 60 बाहेर निघाले पाहिजेत. त्यांची जबाबदारी तेवढीच आहे. कोणी दर्शन घेतलं का नाही घेतलं ही जबाबदारी त्यांची नाही. त्यांची जबाबदारी एक आहे, मिनिटात 60 बाहेर आले पाहिजेत. बाहेर तिकडे महाद्वारात एक घड्याळ चालू असते, त्याच्यात काउंटडाऊन, त्याच्यात लिहिलं असते मिनिटाला काय रेशो चाललेला आता दर्शनाचा, तिथं लिहिलं असेल जागोजागी. मग ती माणसं जातात. काही पहिल्यांदाच गेलेले असतात, काही दुसऱ्यांदा, काही चौथ्यांदा, काही प्रतिवर्षी जातात. जी माणसं प्रतिवर्षी जातात, विशेष करून दिंडीत जातात, ती माणसं देवाकडं जाताना काही सोबत नेत नाहीत. ना बुक्का नेतात, ना हार नेतात, ना काय नेतात, काहीच नेत नाही. चालताना आपलं विठ्ठल 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 करत तिथपर्यंत जातात. जे कधीतरी गेलेले असतात ना, त्यांना मात्र बरोबर दुकानदार भोरळ पाडतात. त्यांच्या हातात एक हार देतात, एक बुक्क्याची पुडी देतात, एक साखर फुटाण्याची पुडी देतात. ते टोपले घेऊन ते चाललेले असतात. आता त्या हाराचा 20वा चक्कर असतो देवापासून दुकानापर्यंत, दुकानापासून देवापर्यंत. पण हे मात्र ते सगळं घेऊन चाललेलं असतं. हे जे कायम जाणार आहेत ना, ते बरोबर तिथे जातात. गरुड खांबाची वेळ घेतात, हळूहळू पुढे सरकत चालतात. मागच्याला सांगून ठेवतात, त्याने किती गडबड केली तरी माझं डोकं टिकून होईपर्यंत माझ्या मागे यायचं नाही. मागच्याला सांगतात, ते पुढच्याला गडबड करत असतात. हे जे कधी मध्ये गेले ते चांदी लावलेल्या खांबाकडे पाहतात, महाद्वाराकडे पाहतात. त्या महाद्वाराला चांदी कोणी दिली त्याचं नाव लिहिलं, त्याचं नाव वाचत राहतात. इकडे ती साखळी लावली तिकडे पाहतात. लोकांना कसं तो ओढतोय त्याच्याकडे पाहत राहतात. आणि बरोबर देवाच्या समोर गेलात, माणूस तिथून त्या विटेवर त्या पायावर डोकं टेकवण्याची वेळ, मागे बसलेला माणूस त्याच्या कमरेला असा इथे हात लावला असतो. त्याने एका झपाट्यात त्याला बाहेर काढतो. केवढा तब्येतवाला असू द्या, लगेच बाहेर. या बरोबर तेवढा 1 सेकंद आपल्यासाठी असतो. 1च सेकंद. तुम्ही 7 तास प्रवास करा, 7 तास दर्शन बारीमध्ये राहा, 18 दिवस पायी प्रवास करा, 1 सेकंद तुमच्यासाठी. आणि तुम्ही कितीही विमानानं जरी तिथपर्यंत आला तरी 1 सेकंद तुमच्यासाठी. तेवढ्या 1 सेकंदात ज्यानं डोकं टेकवलं तो भाग्यवान आहे. की ज्ञानोबराय तुकोबरनं ज्या पायावर डोकं टेकवलं त्या पायावर डायरेक्ट आपल्याला डोकं टेकवता येत आहे. पण जर तेवढा 1 सेकंद त्याचा इकडे इकडे पाहण्यामध्ये गेला, देवाचा गण पहा, पुजाऱ्याचं पोट पहा, त्याचं जानवं पहा, त्याचं सोहळं पहा, इकडे हार पहा, तिकडे तुरे पहा, मागच्यानं काय आणलं ते पहा, पुढे त्याचा प्रसाद पहा, आपण अगोदर बुक्का लावू का, अगोदर साखरपुटाने ठेवू का, अगोदर हार देऊ, काय करू, 1 सेकंदाचं टाईम मॅनेजमेंट जर जमलं नाही, मग पुनरपि जननम एक एक योनी कोटी. मग त्याला पुन्हा तेवढे 6-7 तासाचा प्रवास, तेव्हा पुन्हा 1 सेकंद त्याला संधी मिळेल. मध्ये त्याला संधी नाही म्हणजे नाही. आणि म्हणून आम्हाला जे आयुष्य मिळाले ना, हे आयुष्य त्या 1 सेकंदाचं नियोजन आम्हाला बरोबर तिथे गेल्यावर जमलं पाहिजे. तुम्ही प्रवासाचं नियोजन कसं केलं महत्त्वाचं नाही. तुम्ही केलेल्या सगळ्या 15-20 तासाच्या सगळ्या प्रवासाचे जे सगळे श्रम आहे त्याचा परिहार 1 सेकंदामध्ये असतो. ज्यानं डोकं टेकवलं तो बाहेर येऊ द्या, त्याला पश्चिम द्वारामध्ये भेटा आणि त्याला सांगा तुला किती वेळ लागले. कोण म्हणते 12 तास, कोण म्हणते 11 तास. पण त्याला विचारा ना, बरं 11-12 तास तू इथे उभा होता, तेवढ्या काळामध्ये रात्र निघून गेली, तुला आंघोळ मिळाली नाही, तेवढ्या काळात तुला काही खायला मिळालं नाही, तुला झोप मिळाली नाही, पण एवढा 12 तास पराकाष्ठा करून तिथे आलात, 1 सेकंद तुला पायावर डोकं टेकवायला मिळालं. मग 12 तास एवढ्या पराकाष्ठा झाल्या असतील, अगोदरचे 7-8 तास प्रवासात गेले असतील, तर तिथून बाहेर आल्यावर त्यानं म्हणायला पाहिजे आता फिरून इकडे यायचं नाही.
पण तेवढ्या 7 तास प्रवासाचे, 10-12 तास दर्शनबारीचे, तिथली तेवढी लोटलाट, तिथली तेवढी उपासमार, तिथं आंघोळ मिळाली नाही, असं सगळं असताना सुद्धा मात्र तिथून बाहेर आलेला जो माणूस आहे ना, त्या माणसाच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि समाधान करते. अरे बास, हो ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा, नाही गडविला नाही बैसविला, त्याचं दर्शन घेतलं ना की त्याच्याजवळ मोठं एक असं विपरीत अशा स्वरूपाचं समाधान त्याला प्राप्त होत असतं. का बरं? तो 1 सेकंद त्यानं बरोबर तिथे साधलेला असतो ना, म्हणून. परवा व्हॉट्सॲप नावाच्या ग्रंथामध्ये एक क्लिप पाहिली. तो ग्रंथ आहे ना सगळ्यांकडं, आता त्याचीच पारायणं चाललेली असतात चौकात. त्याने विचारलं, तुम्ही दिल्लीहून मुंबईला चाललात, 11 वाजताची ट्रेन आहे, तुम्ही 11:05 स्टेशनवर पोहोचलात, रेल्वे निघून गेली, तुम्ही किती वेळ लेट आहात? त्यानं सांगितलं 5 मिनटं. त्याने सांगितलं तुम्ही 5 मिनटं लेट नाही आहात, तुम्ही 1 दिवस लेट आहात. का बरं? तुम्हाला पुन्हा मुंबईला जाण्याकरता 1 दिवसानं ट्रेन आहे, त्यामुळे तुम्ही 5 मिनटासाठी लेट नाही आहे, 1 दिवसासाठी तुमचं वेळापत्रक काय झालं आहे, पुढे ढकललेलं आहे. हेच जर कदाचित तुम्हाला एखाद्या माणसाच्या वाढदिवसाकरता जायचं असेल तर तुम्ही 5 मिनटासाठी लेट नाही, 1 वर्षासाठी लेट आहे, कारण पुढच्या वर्षीच तुम्हाला तो वाढदिवस सापडणार आहे, मध्ये सापडणार नाही. लग्नाला जायचं असेल आणि 5 मिनटाची वेळ चुकली तर तुम्ही आयुष्यभरासाठी लेट झालात. त्याचं लग्न पुन्हा, म्हणजे जुन्या काळातलं होतं हे, आणि आत्ताच्या काळातलं म्हटलं तरी चालेल, कारण एक वेळेची शाश्वती नाही, तर पुन्हा त्याच्यामुळे आयुष्यभरासाठी तुम्ही लेट आहे. आणि ऐका, जर एखाद्या माणसाच्या अंतविधी प्रसंगाकरता जर आपण गेलो असलो ना, आयुष्यभरासाठी तेवढ्या 5 मिनटाची वेळ आहे. आणि म्हणून देवानं आम्हाला जी संधी दिली ना, घडी घडी काळ वाट याची पाये, हा आमचा जो काळ आमच्या हातात आहे, हा काळ आम्ही अत्यंत सावधतेनं जगलं पाहिजे. जगद्गुरू तुकाराम महाराज एक दृष्टांत देतात. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेतसे. सणाचे दिवस होते. आमच्या जुन्या पिढीतल्या या आमच्या माता भगिनींनी छानपैकीचा स्वयंपाक करून ठेवला. पुरणपोळीचा स्वयंपाक केला, त्याच्याबरोबर सार, भात, कुरडई, कोशिंबिरी, तोंडी लावण्याकरता नागलीची पापडी. बस का वाढू अजून काय? तरी पण अजून एक राहिलं. काय? भजे केले. भजे. भजे माहिती ना तुम्हाला? भजे नाही माहिती? भजे माहिती नाही असा माणूसच नाही महाराज. त्यात अकोल्यात आल्यावर तर मग सगळ्यांनाच भजे माहिती आहे. आता मी भजे काय सांगतोय त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही, सरांनी चिठ्ठी काय दिली त्याच्याकडे तुमचं लक्ष आहे. ऐका, मी वेळेत समारोप करतो, तुम्ही काही काळजी करू नका. आपलं किती वाजेपर्यंत ठरलंय? म्हणजे तुमचं प्रवचनाचं लक्ष नाही, माझा किती अवकाश शिल्लक राहिला याच्याकडे लक्ष आहे. याने काउंटडाऊन त्याचं लावलं, याचा किती वेळ राहिलाय अजून. ऐका,
मग ते छानपैकी तिनं त्या मातेनं स्वयंपाक केला. त्या केलेल्या स्वयंपाकामध्ये तिनं सर्वात शेवटी भजे केले. आणि मला असं वाटतं बऱ्यापैकी भजे शेवटीच करत असतात. का बरं? आपल्या सगळ्यांची अशी धारणा आहे बाबा शेवटी छान गरम गरम ते असले पाहिजे प्रत्येकाला. तिनं त्या म्हातारीनं भजे केले सर्वात शेवटी. मग ते सगळा स्वयंपाक झाला होता, तिनं भजे करून ठेवले, पण ते सगळं करताना तिचं काही काम राहिलं होतं आणि घरातली माणसं जेवणाकरता यायची राहिली होती, म्हणून ती उरलेलं काही काम करण्याकरता घराच्या बाहेर गेली. ती कामानिमित्त घराच्या बाहेर गेली. बरोबर त्याच वेळेला तिच्या घरात एक उंदीर राहत होता. घरात उंदरा जुना काळ. मग तो उंदीर बरोबर चक्करला आला. लक्षपूर्वक ऐका बरं, तुकाराम महाराजांचं निरीक्षण आहे, मी फक्त मांडतोय. पण तो उंदीर चक्करला आला. त्यानं इकडे तिकडे घरामध्ये सर्वदूर चक्कर मारला. त्याला मालकीन काय कुठं दिसली नाही. पण बरोबर किचनकडे चक्कर गेल्यावर मात्र त्याला भजे दिसले. तो म्हणला, भजे उघडे ठेवलेले असताना आपल्याला मालकिनीपाशी काय पडलंय? मग उंदराने काय केलं? भजे उचललं, निघाला, आपल्या घरात गेला. त्या घरातल्या कोपऱ्यात कुठं त्याचं घर असेल, त्यानं त्या कोपऱ्यामध्ये छान ते भजे नेऊन ठेवलं. त्याच्या मनात प्रश्न आला, आपल्याला भजे मिळालं, आपलं भागलंय, पण मालकीन कुठं गेली? निघाला मालकाला पाहिला, मालकिनीला पाहिला. हॉलमध्ये आला, तिकडे पाहिलं. बेडमध्ये गेला, तिकडे पाहिलं. वेटिंग रूममध्ये गेला, तिकडं पाहिलं. वरती गेस्ट रूममध्ये जाऊन आला, तिकडं पण पाहिलं. पुन्हा खाली येऊन डायनिंगमध्ये चक्कर मारला, तिकडं पण दिसली नाही. पुन्हा त्याला वाटलं किचनमध्ये आले का काय, म्हणून किचनमध्ये चक्कर गेला. मालकीन नव्हती, पण भजे होते. विशेष म्हणजे त्या माईनं ते भजे झाकून ठेवले नव्हते. सगळे पदार्थ झाकून ठेवले होते, पण भजे झाकले नव्हते. का बरं? जर भजे तिनं झाकून ठेवले असते तर त्याची वाफ कोंडली असती, मग भजे काय झाले असते? लवकर थंड झाले असते. म्हणून तिनं भजे माझ्यावर संशय घेऊ नका, तुला कसं काय एवढं बारीक माहिती, पण मी आपलं पाहून निरीक्षणानं सांगतोय. मग तिनं ते भजे उघडे ठेवले होते. यानं भजे पाहिले. त्यानं विचार केला, मालकीन कुठं का जाईना, आपल्याला काय करायचंय? आपल्यासाठी एक भजं नेऊन ठेवलेलं आहे. पोरं आपल्या घरामध्ये, त्यांच्यासाठी भज्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यानं दुसरं भजं उचललं, पहिल्यापाशी नेऊन ठेवलं. आनंदानं उड्या मारायला लागला. कोण? उंदीर म्हणतो, आपली व्यवस्था झाली, आता आपल्या पोरांची व्यवस्था झाली, आता काही चिंता राहिली नाही. पण त्याच्या लक्षात आलं तेवढ्यामध्ये, आपली पोरांची व्यवस्था झाली, पण आपल्या बायकोची व्यवस्था राहिली. उंदीर निघाला, सगळ्या घरात चक्कर मारला, एकदम सावध, कुठे मालकीन दिसते का काय, एकदम लक्षपूर्वक त्याचं लक्ष आहे. सगळ्या घरात चक्कर मारला, किचनमध्ये गेला, मालकीन दिसली नाही, पण काय दिसलं? भजे दिसले. त्यानं तिसरं उचललं, घरात नेऊन ठेवलं. आणि आता तो इतका आनंदी झाला, म्हटला आपली पण व्यवस्था झाली, आपल्या मुलांची पण व्यवस्था झाली, आणि आपल्या बायकोची सुद्धा व्यवस्था झाली. आनंदानं उंदीर उड्या मारायला लागला. तिथे त्याच्या घरातल्या त्याचा काही सोफा बीड असेल, त्याच्यावर छानपैकी लोळायला लागला. म्हटला आजचा सण जो आहे ना, सण अत्यंत आनंदात जाणार आहे आपला. छानपैकी आनंदात होता उंदीर. तेवढ्यात त्याच्या असं लक्षात आलं, आपला सण आनंदात झाला, पण हा आपला सण जिच्यामुळे आनंदात झाला, ती मालकीन कुठं आहे? म्हटला बाकीचं जाऊ द्या, पण मालकीन शोधली पाहिजे, कारण ही कधी विसंबून राहत नाही. आज मात्र मालकीन कुठे गेली ना, चासकर सर गेला, म्हणलं मालकीन शोधून आणतो. मग त्यानं तिकडे पुन्हा हॉलमध्ये, बेडमध्ये, किचनमध्ये सगळीकडे चक्कर मारला. बाहेर गोठ्यात गेला, त्याला वाटलं मालकीन गोठ्यात गेली असेल, तिकडे चक्कर मार, दिसली नाही त्याला. परत आला. जाताना त्याच्याकडे 3 भज्यांची व्यवस्था होती, म्हणजे मुलांची होती, त्याची होती आणि बायकोची होती. त्याला भज्याची आवश्यकता उरली नव्हती. पण तो म्हटला किचनमधून भजी उघडे असताना त्यांच्यापासून रिकामं जाणं म्हणजे आपला नाही, पण भज्याचा अपमान आहे. मग त्यानं जाताना काय केलं, अजून एक भजं उचललं आणि पुन्हा आपल्या घरी नेऊन ठेवलं. भजं घरी नेऊन ठेवल्यावर तो म्हणला आता उद्याची पण व्यवस्था झाली.
पण आपली मालकीन कुठे ती शोधली पाहिजे. निघाला, सगळ्या घरात फिरला. त्याला वाटलं मालकीन ऑफिसला गेली असेल, मग ऑफिसमध्ये जाऊन आला. कोण? उंदीर मालकिनीला शोधायला. तिकडं गेला, त्याला तिकडं पण मालकीन दिसली नाही. परत घरी आला, आता तरी किचनमध्ये आली का म्हणून पाहायला गेला. त्यानं सगळ्या किचनमध्ये इकडे तिकडे पाहिले, त्याला कुठं मालकीन दिसली नाही. पुन्हा निघाला होता, पण जाताना त्याचं लक्ष कुठे गेलं? कुठे? तुम्ही तिथंच होते काय? त्याचं लक्ष पुन्हा भज्याकडे. त्यानं ते पाहिले भजे. त्याला वाटलं आता रिकामं जाण्यापेक्षा चला अनायसे घेऊन जा, आवश्यकता नाही पण कोणी पाहुणा रावळा आला तर त्याची व्यवस्था होईल. त्यानं आणखी एक भजन नेलं. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 चक्कर मारले त्यानं. आणि प्रत्येक चक्करला जाताना एक भजन यायचा. आता त्याला ते भजन यायचा कंटाळा आला होता. का बरं? त्याची व्यवस्था झाली, मुलांची व्यवस्था झाली, बायकोची व्यवस्था झाली, पाहुण्यांची व्यवस्था झाली, आलं गेलं कोणी त्याची व्यवस्था झाली, उद्याची व्यवस्था झाली. आता भजनची आवश्यकता नव्हतीच. पण मात्र त्यानं 12व्या चक्करला भज घेऊन चालला. 12वा कधी येतो नाही माहिती. जसा 11व्याच्या नंतर येतो ना, तसा 13व्याच्या अगोदर येतो. 12वा कधी येतो? जसा 11व्याच्या नंतर तसा 13व्याच्या अगोदर येतो. आणि 12वं भज घेऊन चालला होता ना, एवढ्या चक्करमध्ये त्यानं असं ठरून टाकलं होतं, या जगात मालकीन वगैरे काही नसतं, काही नसतं. सगळी अंधश्रद्धा आहे. काही मालकीन नाही, कोण नाही. सगळ्याचा मालक कोण आहे? का बरं? ऑफिसमध्ये पाहून आलो, गोठ्यात पाहून आलो, बेडमध्ये पाहून आलो, हॉलमध्ये पाहून आलो, गेस्ट रूममध्ये पाहून आलो, गॅलरीत पाहून आलो, मागच्या दारात पाहून आलो, पुढच्या दारात पाहून आलो, सगळ्या रूममध्ये पाहिलं, कुठे मालकीन दिसली नाही. याचा अर्थ मालक कोण आहे? मी. अनेक लोक म्हणतात ना देव बिव काही नसतंय. देव नाही काय नाही. आस्था तर दिसला नसता का कोणाला तरी? आस्था तर भूकंप झाल्यावर आला नसता काय? जर आस्था तर मग दिसला नसता का? अनेक अन्याय निष्पाप लोकांचा बळी जातोय, दिसला नसता का? त्याच्यामुळं देवफेव काही नसतं म्हणे. सगळ्याचं कोण आहे? हो, आम्हीच मालक आहे. 12व्या चक्करला तो उंदीर तिथून चालला होता आणि सगळ्या घरभर चक्कर मारलेल्या उंदरानं नेमका कपाटावर चक्कर मारला नव्हता. आणि कपाटावर त्या घरातला बोक्का बसलेला होता. आणि त्या बोक्यानं जशी वरून उडी मारली तशी एकदम उंदरावर. आणि तो बोक्का त्या उंदराला काय म्हटला माहिती आहे संदीप दादा? तो बोक्का त्या उंदराला असं म्हणतो, आता तू एवढं 12वं भज घेऊन चाललाय ना, एवढं आनंदानं खा. आणि तेवढं भज का एकदा खाल्लं का मग मी तुला खातो, तोपर्यंत मी बसून राहतो. बरोबर ना? म्हटला का? म्हटला असेल हो. दरदरू साप गिळीजतू आहे. तो साप बसलाय, त्याच्या सापाच्या तोंडात बेडूक आहे. बेडूक पुढे समोर माशी आहे. त्या माशीला वेटाळण्याकरता, उचलण्याकरता त्याने जीभ बाहेर काढली आणि ती माशी तिच्या समोर असलेल्या एका शेंबडावर बसलेली आहे. आणि ती माशी तर शेंबडाचा आस्वाद घेते. तो साप त्या माशीला धरण्याकरता सापाच्या तोंडात बेडूक आहे. तो बेडूक त्या माशीला धरतोय आणि सापानं अर्धा बेडूक गिळून झालेला आहे. आणि त्याच्या पाठीमागे त्या घराचा मालक काठी हातात घेऊन उभा आहे. आणि हे सगळं चित्र पाहिलं कोणी? ज्ञानोबारानं चित्र पाहिले 6,700 वर्षापूर्वी. फक्त त्याच्यातला मागे काठी घेऊन उभा असलेला माणूस ज्ञानोबाराला दिसला नव्हता, तेवढा मी जोडला आहे. बाकीचा मात्र त्यांनी सगळा जशाचा तसा आपल्या ओवीमध्ये सांगून ठेवलेला आहे. या बोक्यानं जशी वरून उडी मारली तसं त्या उंदराला त्यानं त्याच्या तोंडात असलेल्या 12व्या भज्याचा आनंद घेऊ दिला नाही. त्याच्या आत त्याचा 13वा झाला. उंदीर सोडा, मला समजावून सांगा. तुकाराम महाराज हे 450 वर्षापूर्वीचं पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकाने तसे, हे उंदराबद्दल सांगत आहे असं तुम्हाला वाटतं का? बरं, मी तरी आता उंदराच्या निमित्तानं सांगितलंय काय? हे उंदराचं नाही महाराज, हे उंदराचं नाही. हे कोणाचं आहे? आपल्या सगळ्यांच्या जीवनामधलं चित्र जे आहे ना, ते हे आहे. आमच्याकडे काय नाही, त्या यादीतली एक एक वस्तू जोडण्याचं काम आमचं चाललं आहे.
पण महाराज म्हणतात या आमच्याकडे नसलेल्या वस्तूंची यादी जोडता जोडता आमच्याकडे असलेल्या वस्तूचा आनंद मात्र घ्यायचा राहून चालला आहे. आणि तेवढ्यात काय होणार आहे, घडी घडी बरोबर तो आमच्या गणित देणार आहे. मला तुमच्या जवळच्या व्यवहार ज्ञानानं मला समजावून सांगा. मी तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे, अधिकारानं लहान आहे, ज्ञानानं लहान आहे, कर्तृत्वानं लहान आहे, अनुभवानं लहान आहे, उंचीनं पण लहान आहे. बरं का सुनील वाळून सर, उंचीनं पण लहान आहे. मला तुमच्या जवळच्या अनुभव ज्ञानानं समजावून सांगा. तुमच्या सगळ्यांकडे माझ्यापेक्षा ज्ञान मोठं आहे. त्या उंदरानं पहिल्या नेलेल्या भज्याचा आनंद घ्यायला पाहिजे होता का या 12वं न्यायला चक्कर मारायला पाहिजे होता? बोला ना, काय करायला पाहिजे होतं? अडचण तीच आहे. त्यानं पहिलं त्याच्यासाठी नेऊन ठेवलं, दुसरं बायकोसाठी नेलं, तिसरं पोरांसाठी नेलं, चौथं पाहुण्यांसाठी नेलं, 5वं आलं गेलं कोणी तर त्याच्यासाठी नेलं, तरी त्या 5ही भाज्यांचा त्यानं आनंद घेतला नाही. त्यानं 12व्या भज्यासाठीचा चक्कर दिला आणि त्याच्यातच त्याचं आयुष्य काय झालं, संपून गेलं. पहिलं भज तिथेच राहिलं. हो, आम्ही जेव्हा जाऊ त्यावेळेला मात्र हे सगळं जे मागे आहे ना, हे मागे आमचं सगळं तू म्हणशील बायका पोरं हे इथेच राहील सारं. तुझ्या सोबत मात्र काय आहे, काही आपल्यासोबत येणार नाही. ऐका, थोडी दुरुस्ती करतो. आम्ही येताना काही आणलं नव्हतं, जाताना आम्ही काही नेणार नाही. हे खरं जरी असलं तर आम्ही येताना सोबत शरीर आणलं होतं, नाव आणलं नव्हतं. येताना सोबत शरीर आणलं होतं, नाव आणलं नव्हतं. इथे आल्यावर आम्हाला नाव मिळालं. जाताना फक्त शरीर जाणार आहे, नाव मात्र शिल्लक राहणार आहे. म्हणून देवानं जे जगण्याचं स्वातंत्र्य दिलं, यातून आम्ही काय करावं? तो का म्हणे, एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. देवानं आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य दिलं असेल ना, तर या जगण्याच्या स्वातंत्र्यानं आमची कीर्ती, कार्य, कर्तृत्व, लौकिक मागे शिल्लक राहायला पाहिजे. लोक म्हणतात मागे काही शिल्लक राहत नाही. नाही, आमचं नाव शिल्लक राहतं, आमचं कर्म शिल्लक राहतं. स्वतःच्या प्रपंचाकरता केलेली जेवढी सगळी उठाठेव आणि उहापो असेल ना, त्याचा कोणी उल्लेख करत नाही. पण मात्र मी आणि माझं याच्या पलीकडं जर आम्ही काही जीवन जगलो असू तर ते जगणं मात्र शिल्लक राहत असतं. उत्तमाची उरे कीर्ती मागे. प्रवचनानंतर श्रद्धांजली होते. त्या श्रद्धांजलीमध्ये त्या माणसानं काय काय परोपकार केलाय ना, त्या सगळ्या परोपकाराचा उहापोह होतो, त्याचा सगळ्याचा उल्लेख त्या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून आमच्या पश्चात काही शिल्लक राहत नाही असं नाही, शिल्लक राहत आहे. हे बघा, देवानं कर्माचं स्वातंत्र्य दिलं ना, कर्माचं स्वातंत्र्य दिलं आहे. आमची ओळख या जगामध्ये फक्त कर्मानं होते, जन्मानं नाही, आणि 100 वर्ष जगला म्हणूनही नाही. एक हिंदी वाक्य आहे, कानवडे सर, माझी हिंदी काय तेवढी चांगली नाही, पण ते वाक्य जसं आहे तसंच सांगतो. कर्म से पहचान होती है इंसान की. ऐकताय? कर्म से पहचान होती है इंसान की, वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं मकानों में. क्या बात. दुकानाचे कपड्याच्या दुकानामध्ये स्टॅच्यू असतो ना, त्या स्टॅच्यूला त्यांच्या दुकानातले सगळ्यात चांगले कपडे घातलेले असतात. कोणते पण नाही, निवडून सगळ्यात चांगले कपडे घातले असतात. पण सगळ्यात चांगले कपडे जरी त्या पुतळ्यानं घातले असले ना, म्हणून काही त्या पुतळ्याची जगभर ओळख होत नाही, तर मात्र त्याच्यापेक्षा समाजामध्ये गाडगे बाबांसारख्याची ओळख मात्र शिल्लक राहते. पुतळ्याबरोबर भले कोणी अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियावर टाकायचा म्हणून सेल्फी काढत बसत असेल,
पण मात्र आम्ही ज्या सगळ्या चांगल्या वस्तू जोडण्याचा व्यवसाय, हे बघा, एखाद्या कार्यक्रमाला येताना चांगले कपडे घालून येणं ही सभ्यता आहे. आम्ही ज्या कार्यक्रमाला जाणार आहोत तिथे कशा प्रकारचे लोक उपस्थित राहणार आहेत त्याचा आम्हाला अंदाज असतो. त्या पद्धतीनं आपले चांगले कपडे असले पाहिजेत, ही सभ्यता आहे. अजून पुढे बोलू, आपल्या कपाटातले सगळ्यात चांगले कपडे घालून जाणं ही सुद्धा सभ्यता आहे. पण तिथे कोणाच्याच अंगावर नसेल अशी साडी शोधत राहणं ही सभ्यता आहे का? ही सभ्यता नाही आहे. याच्या उलट आमचं कर्म असं असलं पाहिजे. देवानं आम्हाला कर्माचं स्वातंत्र्य दिलं ना, आमचं कर्म असं असलं पाहिजे. आम्ही गरिबीत जन्माला आलो का श्रीमंतीत महत्त्वाचं नाही. आम्ही जिथे जन्माला आलो इथपासून पुढे कोणाच्या काय कामी आलो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आमच्याकडे यादी कोणती, आमच्या कोण कामाला आलं, आमच्या कोण उपयोगाला पडलं. महाराज तत्वचिंतक सांगतो, आपल्या कोण उपयोगाला आलं हे महत्त्वाचं नाही, आपण कोणाच्या उपयोगाला आलो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. देवानं आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य दिलं, कशा करता दिलं? त्यानं ही संधी आमच्याकरता कशा करता येईल? आपल्यासोबत आत्ता 1000 लोक आहेत, त्यांना ही संधी मिळालेली नाही. जी आजची संधी आपल्या हातात आहे, ही संधी हजारावर लोकांना मिळाली नाही. इथे अकोल्याला संगमनेरला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधले ICUतले पेशंट जाऊन तपासा, रोज 10,000 खर्च चालला आहे. आम्हाला आत्ता जी आनंदानं बसण्याची संधी आहे ना, ही संधी त्यांना मिळाली नाही. रोज 10,000 खर्च चालला आहे, तरी घरच्या माणसाने देव पाण्यात ठेवले तरी संधी नाही. आपल्याला मात्र भले 87 वर्षाचे मिळाले असेल, पण आजची मिळाली ना, आजची मिळाली. आज जे लोक भेटतील त्यांच्याबरोबर बोला, त्यांच्याशी छानपैकी आनंदानं, त्यांच्याबरोबर एखादा सेल्फी काढा, त्यांच्या सेल्फी स्टेटसला ठेवा, त्याने पाहिलं डिलीट करून टाका, पण त्यांना तेवढ्यापुरता तरी आनंद द्या. का बरं? जी संधी आमच्या हातात आहे ही संधी अनेकांना मिळाली नाही. आम्हाला मिळाली असेल तर आमचं परमभाग्य, परमभाग्याची संपत्ती. श्रीमंताच्या घरात जन्माला माणूस श्रीमंत होतो, पण श्रीमंत असला तरी तो मोठा होतोच असं नाही. सत्तावानाच्या घरात जन्माला माणूस सत्तावान होतो, पण सत्तावान असला म्हणजे मोठा असतोच असं मात्र नाही. महाराज म्हणतात, आपण भाग्यवान आहेत. देवानं आम्हाला श्रीमंत आणि सत्तावान होण्याचं भाग्य दिलं नसेल, पण आम्हाला मोठं होण्याचं भाग्य दिलेलं आहे. ज्या लोकांना तुम्ही आयडॉल मानता, आदर्श मानता, ज्यांचे फोटो जयंती पुण्यतिथीला स्टेटसला ठेवता ना, त्यापैकीचा एकही माणूस हा श्रीमंत कुटुंबात जन्मालेला नाही, आणि त्यापैकीचा एकही माणूस 100 वर्ष जगलेला नाही. निवृत्ती धानदेव, सोपान मुक्ताबाई, चांगबोधला, शेख मोहम्मद, सावतामाळी, गोराकुम, जणाबाई, मीराबाई, बैनाबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, निळोबा. कोण श्रीमंताच्या घरात जन्माला आलं होतं आणि कोण 100 वर्ष जगलं? छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, ज्यांच्या नावानं आपला जिल्हा ओळखला जातो आहे. अजून पुढे या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले. स्वातंत्र्यपूर्वोत्तर काळामध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, मंगल पांडे, लाल बहादूर शास्त्री, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री. आणखी आत्तापर्यंत आला तर भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलामांपर्यंत. इकडे जागतिक महिला दिन आहे म्हणून सांगतो. एका बाईच्या समोर प्रश्न पडला होता, संध्याकाळी आपल्या मुलीला काय खायला द्यायचं? संध्याकाळपर्यंत आपण काय खायचं? जर आपण काही खाल्लं नाही तर तिच्याकरता दुधाची व्यवस्था होणार नाही. प्रश्न पडला होता. अल्पवयात लग्न झालं, आपल्या वयाच्या दुप्पट वयाचा पती मिळाला, अशिक्षित, त्या अल्पवयामध्ये गर्भवती राहिली. मोठा परिवार, घरातल्या लोकांनी घराबाहेर काढलं, गोठ्यात आपल्या मुलीला जन्म दिला. दुसऱ्या दिवशी मुलीला काखेला घेतलं आणि घर सोडलं, गाव सोडलं. रात्रभर जागून राहायची, कारण चोरांपासून मुलगी चोरीला जाऊ नये आणि या जगातल्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांपासून आपली इज्जत वाचली जावी. रात्रभर जागून राहत होती. ज्या बाईसमोर प्रश्न पडला ना, संध्याकाळी आपल्या मुलीला काय द्यायचं, ती बाई शेकडो मुलींची अन्नदाती ठरली. आज आपल्या जगात नाहीत, पण आम्ही कोणी त्यांचं नाव विसरलेलो नाही. नाव काय आहे? सिंधुताई सपकाळ.
अनाथाची माय म्हणून जगभर ओळख झाली. मी कशाकरता सांगतो, इकडे छत्रपती शिवाजी महाराजांपासून सिंधुताई सपकाळांपर्यंत जेवढी नावं सांगितली, याच्यातला कोणता माणूस श्रीमंत घरात जन्माला आला होता आणि याच्यातला कोणता माणूस 100 वर्ष जगला? कोणीच जगलं नाही. सगळ्यांना आपल्यासारखं चिमुटभर आयुष्य मिळालं, पण जेवढं मिळालं तेवढ्या आयुष्याचं संधीचं मात्र त्यांनी सोनं केलं. आणि म्हणून या सगळ्या लोकांचा जो लौकिक आहे, हा लौकिक आपल्या सगळ्यांच्या करता दिशादर्शक, आदर्श, मार्गदर्शकाच्या स्वरूपाचा आहे. गरिबीत जन्माला येणं हे पाप नाही आहे, पण मात्र गरिबीपासून श्रीमंतीपर्यंत येऊन पोचल्यावर जर कदाचित गरिबाच्या गरिबीची आम्ही थट्टा करणार असलो तर ते मात्र निश्चितपणाने त्या ठिकाणी काय आहे, पाप आहे. आणि अशा प्रकारच्या प्रामाणिकपणाचं कर्तृत्व ज्याने आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर त्या ठिकाणी केलं ते स्वर्गीय विठ्ठलदादा वाळुंज. वयाच्या 87 वर्षी ते आपल्या सगळ्यांना सोडून गेलेत. 3 मुलं, त्यांच्या मुली, याचबरोबर त्यांच्या सुना, नातवंड, मोठा परिवार आहे. 87 वर्षाचं आयुष्य मिळालं. आजपासून 87 वर्षापूर्वीचा विचार केला तर त्या काळातल्या आमच्या माता भगिनी इथे बसल्यात. प्रचंड प्रतिकूल काळ. मी जबाबदारीनं प्रतिकूल काळाच्या अगोदर प्रचंड हा शब्द वापरला आहे. जसा प्रचंड प्रतिकूल काळ होता तसा याच पिढीनं प्रचंड अनुकूल काळसुद्धा पाहिला. दोन्ही काळ पाहिले, 2 विरोधी टोकाचे काळ पाहिले. पण प्रतिकूल आणि अनुकूल काळ जरी पाहिला तरी आपल्या जगण्याची जी भूमिका होती ती भूमिका, पद्धत मात्र बदलवली नाही. पद्धत नाही बदलवली. श्रीमंती पाहिली, गरिबी पण पाहिली, पण माणुसकी मात्र सोडली नाही. बिडी कामगार म्हणून आपल्या आयुष्याला, प्रपंचाला सुरुवात केली. आज शिकलेल्या 3 मुलांचे त्या ठिकाणी वडील झाले, मुलींचे वडील झाले. देश परदेशात काम करणाऱ्या नातवांचे आजोबा झाले. पण आपली जी पारंपरिकता, आपले जे संस्कृती संस्कार आहे, ते संस्कृती संस्कार मात्र विसरले नाहीत. आणि म्हणून त्यांच्या पश्चात शेती व्यवसायामध्ये, दूध व्यवसायामध्ये, नोकरी, शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांचे चिरंजीव त्या ठिकाणी आहेत. परंतु कुटुंब परिवाराला मात्र एक चांगल्या प्रकारचे संस्कृती संस्कार त्यांनी त्या ठिकाणी दिले. म्हणून एक सुस्वभावी, शांत, तशा अर्थानं राहणीमानानं साधं भोळं, परंतु अतिशय अभ्यासू, कष्टाळू असलेलं ते एक प्रामाणिकपणे काम करणारं व्यक्तिमत्व, निष्कलंक आणि निगर्वी अशा स्वरूपाचं जीवन जगलेलं व्यक्तिमत्व होतं. पश्चात त्यांचे चिरंजीव लक्ष्मणराव विठ्ठल वाळुंज सर, याचबरोबर वामनराव विठ्ठल वाळुंज, वसंतराव विठ्ठल वाळुंज. आमचे वामनराव आणि वसंतराव हे शेती आणि दुग्ध व्यवसाय करतात. लक्ष्मण विठ्ठल वाळुंज सर आपल्या बीजे खताळ जनता विद्यालय धांदरपळ खुर्दमधून सेवानिवृत्त झालेले आहेत. माध्यमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. आपल्या सेवानिवृत्तीच्या काळामध्ये महाराजांनी सांगितले, जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. ड्युटीच्या कारणानं जी माणसं नोकरीत असतात त्या माणसानं इच्छा असली तरी कोणाच्या 10व्या मौतीला जाता येत नाही. म्हणजे यांनी एखाद्याच्या 10व्या मौतीला जावं असं वाटत असेल तर मरणाऱ्यानं नियोजनपूर्वक शुक्रवारी मरा, तर हे रविवारी 10व्याला येते. मी इच्छा असून म्हटलं, बरं इच्छा असूनही जाता येत नाही. जबाबदारी आहे म्हणून, जबाबदाऱ्या म्हणून, रजा वाया जातात म्हणून नाही, जबाबदारी म्हणून, जबाबदारी म्हणून. सरांची ही इच्छा अपूर्ण राहिली असेल की अरे बाबा दरवर्षी लोक आळंदी पंढरपूरला जातात, वारीला जातात, गावातूनही लोक जातात. स्वर्गीय विठ्ठल बाबा होते आपल्या औरंगपूरमध्ये, ज्यांना आपण अगस्ती देवस्थानचा पहिला वारकरी जीवनगौरव पुरस्कार दिला होता. मग ही सगळी मंडळी आयुष्यभर परमार्थ करताना पाहिली. सरांचे सहकारी असतील आमचे वाकचौरे सर रुंबोडीचे, शहापूरमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सेवा केली. सेवानिवृत्तीनंतर नर्मदा परिक्रमा केली. पंढरपूरची वारी दरवर्षी करतात. आमच्या लक्ष्मण सरांना सुद्धा वाटलं असेल की बाबा आपल्याला जमलं नाही. त्याने निवृत्त झाल्यानंतर पुढच्याच महिन्यात लगेच अगस्ती महाराजांबरोबर पायी पंढरपूरची वारी केली. मी पहिल्या प्रस्तावाने सांगितलं, ध्वज घेऊन वारी केली. नुसत्या एका प्रवचनात रविदास महाराज म्हटलं होतं की आज दिंडी जाणार आहे, ज्यांना यायचं असेल त्यांनी सहभागी व्हा. ते लगेच घरी जाऊन पिशवी घेऊन आले आणि तसेच तिथून पुढे लगेच तयार झाले. सुनील सर, मी त्याच्या अगोदर एक ओवी सांगितली, बरं, जव हे सकळ सिद्ध आहे
हात चालावया पाय. तोपर्यंत जेवढी मंडळी ना संधी शिल्लक आहे, अजून 2-4 महिने राहिलेत, तेवढ्या वेळ वाट पहा, लगेच गडबड करू नका. पण त्यानंतर मात्र एकदा तरी वारी केल्याशिवाय राहू नका. हा सरांचा आदर्श आहे, आपल्या वडिलांची परंपरा छानपैकी त्यांनी सांभाळली. सगळी मुलं त्या ठिकाणी सदाचार संपन्न निर्व्यसनी जीवन जगतायत. अशा प्रकारची पुढची पिढी असेल तर निश्चितपणानं आपल्या कर्तृत्वानं हे सगळं समृद्ध झालेलं जेव्हा ही जुनी मंडळी पाहतात त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारचं समाधान त्यांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये असतं. असं समाधानी जीवन जगलेलं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्यामधून या ठिकाणून गेलेलं आहे. आज जागतिक महिला दिन आहे. माझ्या समोर उपसलेल्या सगळ्या कर्तृत्वान माता भगिनी त्या ठिकाणी आहे. एक वेगळ्या प्रकारची संस्कृती संस्कार जतन केलेल्या या माता भगिनी आहेत. आमच्या मातोश्री चहाबाईच्या बरोबरच्या काळातल्या नंतरच्या पिढीच्या अगोदरच्या पिढीतल्या ज्या जुन्या पिढीच्या आमच्या माता भगिनी आहेत, यांनी फार मोठं सामाजिक योगदान दिलं नसेल, त्यांचं एखादं काम दाखवण्यासारखं नसेल, जे मगाशी सावित्रीबाई फुलेंचं वगैरे नाव घेतलं, सिंधुताईचं नाव घेतलं, असं दाखवायला काम नसेल, पण यांनी यांच्या जगण्या वागण्यातून एक सुसंस्कारित अशा स्वरूपाचं जीवन समाज व्यवस्थेसमोर ठेवलं आहे. आपल्या मनाप्रमाणे नाही झालं तरी चालेल, पण कुटुंबाच्या योगदानाकरता होत असेल तर ते समर्पण त्यांनी त्या ठिकाणाहून दिलेलं आहे. ही जी वेगळी भूमिका या सगळ्या माता भगिनीने दिली ती निश्चितपणे एक आदर्श आणि वाखाणण्याजोग्या अशा स्वरूपाची त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज या महिला दिनाच्या निमित्तानं या परिवारानं काही महिलांचा सन्मान या ठिकाणी ठेवलेला आहे. या कुटुंबानं परिवारानं एक चांगल्या प्रकारचा उपक्रम आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांनी पत्रिकेमध्ये असं लिहिलं होतं की कोणत्याच प्रकारचा दुखवटा म्हणजे शॉल टोपी टावेलसुद्धा स्वीकारले जाणार नाही. त्यांनी लिहायला पाहिजे होतं कोणत्या प्रकारचा दुखवता स्वीकारला जाणार नाही, पण ते शिक्षक आहे ना, त्यांनी कोणत्याच प्रकारचा चकार लावला आहे त्याच्यापुढे, चकार कोणत्याच प्रकारचा, म्हणजे निक्षून सांगितलं आहे आणू नका. ते टोपी टावेल घालतानाची मोठी गंमत असते रावसाहेब. आपण पाहतोय पहिल्यानं टोपी घातली का ते टावेलची घडी मोडत असतं, त्यावर दुसरं याची टोपी काढून घेत असते. म्हणजे लोकांना टोप्या घालायची सवय म्हणून काढता स्वभावानं असं नाही, पण इतकी गडबड असते की त्या माणसाला ते काही समजू देत नाही. त्यातून पाहुण्या रावळ्यांच्या गाठीभेटी होऊन सुसंवाद होणं अपेक्षित असतं, तो त्यानिमित्तानं होत नाही. काळानुसार आपण अपडेट झालं पाहिजे ना, त्याच्यामध्ये ह्या पद्धती बंद झाल्या पाहिजेत, कायमच्या बंद झाल्या पाहिजेत. मला त्यांनी 12ची वेळ दिली होती म्हणून मी 12पर्यंत घेतलं. बरं, चिठ्ठीत मगाशी ते लिहिलं होतं 12पर्यंत थांबा म्हणून. माझा वेळ होतोय पण तरी सांगतो, विनोदानं घ्या माझं बोलणं. मला असं वाटतंय आभाळे साहेब, जर हे टोपी टावेल आणायची पद्धत जर प्रत्येकानं प्रत्येक कार्यक्रमाला नेताना नवीनच न्यायचे दुकानातून अशी पद्धत असते ना, तरी निम्मी आपोआप बंद झाली असते. आता त्याच्यामध्ये भावना आपण सांभाळतो, हे बाकीचा व्यवहार पाहत नाही, तो भाग निराळा आहे. परंतु काळानुसार या पद्धती थांबल्या पाहिजेत. त्यातला त्यांनी एक आदर्श उपक्रम या वाळुंज परिवारानं आपल्यासमोर ठेवला आहे. पूर्वीच्या काळामध्ये त्या प्रथा काळानुसार बरोबर होत्या, परंतु आता मात्र बंद झाल्यात. माझं बोलणं कदाचित चुकीचं असेल, पण मला असं वाटतंय आता खरोखर लग्नांमध्ये पूर्वीसारखा डबा घेऊन माणूस बसणं गरजेचं आहे. आत्ता या टोपी टावेल शाल फेटांच्या ऐवजी डबा घेऊन माणूस बसणं गरजेचं आहे. कदाचित माणसांना अपमानाचं वाटेल तर आमच्यासारखी पद्धत वापरा. आमच्यासारखे म्हणजे आम्ही करतो ते नाही, आम्ही घेतो तशी बंद पाकिटात द्या. जर कदाचित मान अपमान वाटेल पुकारल्याचा लिहिल्याचा तर त्याच्यापेक्षा बंद पाकिटात द्या. पण ह्या पद्धती काळानुसार बदलणं गरजेचं आहे. त्यात पुढाकार वाळुंज परिवारानं त्या ठिकाणी घेतला आहे. मी सर आणि त्यांच्या सगळ्या बंधूंना धन्यवाद देतो. वाघपुष्पांच्या ठिकाणी पूर्ण विराम देतो. आपण अशा प्रकारचं कर्म करावं की ते कर्म हीच ईश्वराची पूजा ठरेल, ही भावना व्यक्त करतो. आणि वाघपुष्पांना विराम देताना या ठिकाणी समारोप आदरणीय आमचे इंद्रवानजी कोल्हाळ सर, आमचे संदीपदादा थोरात, आमचे रोहिदास महाराज, आमचे संकेतजी महाराज यांचे, अगस्त्य गुरुकुलच्या सर्व विद्यार्थ्यांचे, चंद्रकांत दादा गोलप यांचे विशेष आभार या ठिकाणी मानतो. छानपैकीच्या या कार्यालयामध्ये उत्तम प्रकारची व्यवस्था आमच्या सगळ्या परिवारानं त्या ठिकाणी केली. वाळुंज परिवाराच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. राजकीय सामाजिक क्षेत्रातील विशेष करून वारकरी परंपरेत आपण सर्व सज्जन या ठिकाणी उपस्थित आहात. वाळुंज परिवारचे स्नेह म्हणून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आमचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण सुदामजी महाराज कोकणे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद देतो. यशवंतरावजी आभाळे साहेब, आदरणीय आमचे अशोकरावजी देशमुख साहेब, आदरणीय श्यामदादा वाळुंज, संदीपदादा शेटे, बोर साहेब, तळेकर साहेब, नवले सर, दोन्ही नवले सर, अनेक सगळी मंडळी आहेत. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम
ज्ञानेश्वर माहुली तुकाराम ज्ञानेश्वर माहुली तुकाराम ज्ञानेश्वर माहुली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. यानंतर जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन होईल. त्यानंतर ती या ठिकाणी दिली जाईल. शेवटी आभार त्या ठिकाणी होतील आणि मग पसायदानानं हा कार्यक्रम संपेल. आपल्या सर्वांकरता परिवारानं स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे. स्नेहभोजन होईल यानंतर सर. आज या ठिकाणी वाळुंज परिवाराचे पिताश्री या कुटुंबाचे आधारवड आणि आमचे सासरे स्वर्गीय विठ्ठल दादा वाळुंज यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेले आहात. सर्वप्रथम वाळुंज परिवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हरिभक्तपरायण आदरणीय दीपक महाराज देशमुख यांनी अतिशय सुश्राव्य अशा प्रकारची प्रवचन सेवा संगीत प्रवचन सेवा या ठिकाणी दिली. त्याबद्दल त्यांच्याही वाळुंज कुटुंबाच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो. खरं बघितलं तर 1 वर्षापूर्वी मामांचं निधन झालं आणि त्यावेळेस दशक्रियाविधीच्या निमित्ताने वाळुंज परिवाराने एक क्रांतिकारक निर्णय घेतला की दशक्रिया विधीच्या निमित्ताने फक्त एकच श्राद्धांजली होईल, जास्तीच्या श्राद्धांजल्या होणार नाहीत. आणि त्याप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण वर्षभर औरंगपूर गावाने हा नियम तंतोतंत पाळला. त्यामुळं खऱ्या अर्थानं मग औरंगपूर ग्रामस्थांना मी मनापासून धन्यवाद देईल. कारण बोलके सुधारक भरपूर असतात, परंतु करते सुधारक मात्र बोटावर मोजण्या इतके असतात. आणि म्हणून असा हा धाडसी निर्णय आपण गावाने अंमलात आणला, त्याबद्दल मी आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं त्याचंच उत्तरदायित्व म्हणून याही वेळेस वाळुंज परिवाराने निर्णय घेतला की कुठल्याही प्रकारचे टोपी टॉवेल शॉल काही स्वीकारायची नाही, कुठल्याही प्रकारचा दुखवटा स्वीकारायचा नाही. उलट त्याऐवजी गावातील वाचनालयाला 51,000 रुपयाची देणगी देऊन वाचनालय समृद्ध करायचं, हाही अतिशय स्तुत्य असा निर्णय त्यांनी घेतला. त्याबद्दल मी वाळुंज परिवाराला खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद देतो. संत रामदास स्वामींनी म्हटलं आहे, दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. थोडंफार लिहावं, परंतु माणसाने सारखं वाचावं आणि वाचन केलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला चांगली माहिती मिळत असते. आणि असं वाचनालय समृद्ध करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी देणगी देऊ केलेली आहे. लोकमान्य टिळक म्हणतात, स्वर्गापेक्षाही चांगल्या पुस्तकांचं मी अधिक वाचन करील, कारण पुस्तकं जिथं असतात तिथं स्वर्ग निर्माण होतो. खरं बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये गुरुगृही जाऊन ज्ञान संपादन केलं जायचं आणि अलीकडच्या काळामध्ये आपण विद्यापीठांमधून ज्ञान घेतो. पूर्वीच्या काळातही तक्षशिला नालंदासारखी विद्यापीठं होती, आताही ऑक्सफर्ड केम्ब्रिजसारखी विद्यापीठांमधून लोक डिग्री घेतात. परंतु महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बरेच विद्यार्थी आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी झालेले आहेत. आणि जसं डोनाल्ड ट्रम्पच्या संवादालासुद्धा लोक त्या ठिकाणी मोडतोड करतात,
तसं श्रीकृष्ण अर्जुनाचा संवादही मोडतोड करू शकतील आणि लोकांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारच्या गोष्टी पुढे भविष्यात येतील आणि लोक ते व्यासपीठावरून सांगायलाही मागे पुढे बघणार नाहीत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं असं वाचनालय निर्माण होणं, ज्याच्यामध्ये आपल्याला वर्तमानपत्र असतील, मासिका असतील, ललित लेख असतील, कादंबऱ्या असतील, कवी किंवा जीवनचरित्र असतील किंवा मोठमोठे छोटे मोठे धर्मग्रंथ असतील, ते वाचायला आपल्याला मिळतील, यासाठी हा उपक्रम खऱ्या अर्थानं हाती घेतलेला आहे. खरं बघितलं तर ग्रंथ वाचले पाहिजेत. ग्रंथ हे आपले गुरु असतात. ग्रंथामुळं ज्ञानाचं भान होतं, विचाराचा प्रसार होतो, भावाचा प्रभाव होतो, स्फूर्तीची मूर्ती होते, आपली कला सकलांपर्यंत पोचते आणि ज्ञानधन हे समाजधन होऊन बसतं. आणि खऱ्या अर्थानं त्याच ज्ञानाचा दीपक लावण्याचं काम दीपक महाराज या ठिकाणी करत आहेत. मी त्यांना मनस्वी धन्यवाद देतो. आज योगायोगाने या ठिकाणी 8 मार्च असल्यामुळं जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपणासमोर 2 प्रतिमा ठेवलेल्या आहेत. ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्या छत्रपती शिवाजी राजांवर ज्यांनी संस्कार केले, अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, आणि दुसऱ्या ज्यांनी शिक्षणाची गंगोत्री प्रत्येक घरापर्यंत नेली, अशा क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. खरं बघितलं तर यांचे संस्कारच आपल्याला प्रेरणा देत असतात. ज्या जिजाऊंनी हा शिवबा घडवला, त्या शिवबावर जे चांगले संस्कार केले, त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा शिवबाला एका सुभेदाराची सून पेटाऱ्यात बंदिस्त करून हजर केली होती, त्यावेळेस शिवबाराजांनी त्या स्त्रीला बघितलं आणि तिचं ते सौंदर्य बघितल्यानंतर शिवबाराजांच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले, अशीच माझी आई असती सुंदर रूपमती, अशीच माझी आई असती सुंदर रूपमती, मीही किती सुंदर असतो वदले शिवछत्रपती. एवढंच नव्हे तर ज्या स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी जागतिक धर्म परिषदेमध्ये आपलं विद्वत्ता प्रचुर अशा प्रकारचं भाषण दिलं आणि माझ्या अमेरिकेतील बहिणींनो आणि भावांनो असं ते म्हटले, त्यावेळेस त्या ठिकाणची एक सुंदर स्त्री त्यांच्या प्रेमात पडली आणि तिनंही त्यांच्याकडे अट्टहास धरला की तुम्ही माझ्या घरी चहा पाण्याला या. आणि चहा पाण्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी तिनं आपलं मनोगत व्यक्त केलं की मला तुमच्यासारखा राजबिंडा देखणा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा. त्यावेळेस त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं की आ मेरी निगाहों में तू मेरी बन जा, आ मेरी निगाहों में तू मेरी बन जा, मैं तेरा बेटा बनू तू मेरी माँ बन जा. इतक्या उदात्त हेतून आपल्या या महापुरुषांनी या ठिकाणी मार्गक्रमण केलेलं आहे. आणि ही जर आपली भारतीय संस्कृती असेल तर आज पेपर वाचताना, टी व्ही बघताना, रेडिओ ऐकताना आपण स्त्रियांवर होणारे अनन्वित अन्याय अत्याचार बघतो, त्याशिवाय आपला दिवस जात नाही, पेपरचं पान पलटत नाही. मग खरंच आजच्या युगातील स्त्री ही सुरक्षित आहे का, हाही एक मोठा भेडसावणारा प्रश्न आहे. खरं बघितलं तर पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि तिनं अवघी ही ख्याती केली. ती ढालगज म्हणजे ती माया, ती प्रकृती, आणि या मायेपासून ह्या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. आणि असा हा 8 मार्चचा जागतिक महिला सन्मानाचा दिवस आहे. आणि म्हणून या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी, त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी काही मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित करतो. कृपया त्यांनी येऊन त्या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं. हरिमुख हरिभक्तपरायण सुदाम महाराज कोकणे, माननीय मानेसर, त्याचप्रमाणे सन्माननीय विलास शंकरराव नवले, माननीय अशोकराव देशमुख, सन्मान्य श्री संदीपजी शेटे, सन्माननीय यशवंतराव आभाळे, माननीय बाळचंद्र वागचौरे, त्याचप्रमाणे सन्माननीय हरिभाऊ नाईकवाडी, सन्मानांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे यावं. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज शेटे, हरिभक्तपरायण शेटे महाराज यांनाही विनंती आहे की आपणही दीप प्रज्वलनासाठी पुढे यावं. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. खऱ्या अर्थानं स्त्री अनंत वेशामध्ये आणि अनंत रूपामध्ये नटलेली असते. हरिभक्तपरायण रामनाथ महाराज जाधव यांनाही विनंती आहे की दीप प्रज्वलन कार्यक्रमासाठी आपणही पुढे यावं. हरिभक्तपरायण रामनाथ महाराज जाधव. आजच्या या मंगल दिनाच्या निमित्तानं आईच्या आभाळभर मायेला शुभेच्छा, बहिणीच्या निरागस छायेला शुभेच्छा, मैत्रिणीच्या मनातल्या विश्वासाला शुभेच्छा, पत्नीच्या जन्मभराच्या प्रवासाला शुभेच्छा, आजीच्या डोळ्यातील पाण्याला शुभेच्छा, लेकीच्या बोबड्या गाण्याला शुभेच्छा, पृथ्वीवरील स्वर्गाच्या वारीला शुभेच्छा आणि जगातील प्रत्येक नारीला शुभेच्छा.
असा हा महिला सन्मानाचा दिवस 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन या ठिकाणी संपन्न होतो आहे। या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते केले जात आहे। ज्या स्त्रियांना पूर्वीच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, चूल आणि मूल काचेचं भांडं अशा प्रकारची स्थिती होती, त्या स्त्रियांना या विश्वाचं अंगण खुलं करून देण्याचं काम या रणरागिणींनी केलेलं आहे। आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की इतिहास सांगतो, आमच्या स्त्रीनेच शत्रू तुडवला, राणी लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला, माँसाहेब जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला आणि महाराणी ताराबाईने याच भूमीमध्ये औरंगजेब रडवला। अशा या महान स्त्रिया ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा महामेरू संपूर्ण विश्वामध्ये पोहोचवलेला आहे, अशा या महान स्त्रियांच्या पवित्र स्मृतीस या निमित्ताने मी अभिवादन करतो, ज्या आपल्या सर्वांच्या आयडॉल या ठिकाणी बनलेल्या आहेत, आदर्श बनलेले आहेत आणि स्त्रियांना उत्तुंग गरुड झेप घेण्यासाठी खऱ्या अर्थानं दिमागदारपणे प्रेरणा देणाऱ्या या महान स्त्रियांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सन्मान्य सौ स्वाती बबनराव वाळुंज यांचे शुभ हस्ते होतो आहे। यानंतर पुढील सन्मान आहे श्रीमती कुंदाताई अंकुशराव गायकवाड, वडगाव बुद्रुक, पुणे। कुंदाताई अंकुशराव गायकवाड, वडगाव बुद्रुक, पुणे यांचा सन्मान होतो आहे सौ सिंधुताई लक्ष्मणराव वाळुंज। वामनराव वाळुंज कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे। यानंतरचा सन्मान होतो आहे श्रीमती कुंदाताई अंकुशराव गायकवाड, संगीता बारावकर यांचा पुढे सन्मान होतो आहे। संगीता बारावकर, त्यांचा सन्मान करत आहेत सौ सिंधू लक्ष्मण वाळुंज। दुसरं कोण? यशोदा प्रकाश भागवत, त्यांना विनंती आहे की त्यांनी इथे यायचं आहे। त्याचप्रमाणे कुसुम भास्करराव नवले यांनाही विनंती आहे की त्यांनी पण पुढे यायचं आहे। यानंतर बारावकर मॅडम यांनी पुढे यायचं आहे। पुणे येथील बारावकर मॅडम, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। त्यानंतर पुढील महिला आहे सौभाग्यवती कौसाबाई आसाराम थोरे, राहणार पाथरवाल, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर। कौसाबाई आसाराम थोरे, चला पुढे या, ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी पटकन पुढे यायचं आहे। त्यांचा सन्मान होतो आहे सौ मंगल वामन वाळुंज यांचे शुभ हस्ते। सर्व सुनांना विनंती आहे, मंगलताई आणि संगीताताई यांना पण, की त्यांनीही व्यासपीठाजवळ यायचं आहे। उगले ना। हॅलो,
राहू द्या चला नाना इकडे घे दिला काकू मध्ये या यानंतरचा सन्मान होत आहे श्रीमती कुंदाताई अंकुशराव गायकवाड वडगाव बुद्रुक पुणे सन्मान होत झाला आहे का ओके यानंतरचा सन्मान आहे कौसाबाई आसाराम थोरे राहणार पाथरवाला तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांना विनंतीने पुढे यायचे आले का सत्कार करत आहे मंगल वामन वाळुंज उभे राहा तुम्ही तिघी जण तिथं काकू तिच्या हां सर मंगल सुधाकर उगलेपासून यानंतर सौभाग्यवती मंगल सुधाकर उगले तथा वागचौरे मॅडम बीजे खताळ जनता विद्यालय धांदरफळ बुद्रुक धांदरफळ खुर्द यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे त्यांचा सन्मान करत आहेत सौभाग्यवती संगीता वसंत वाळुंज मंगल सुधाकर उगले मॅडम तथा वागचौरे मॅडम बीजे खताळ विद्यालय धांदरफळ खुर्द यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे त्यांचा सन्मान करत आहेत सौभाग्यवती संगीता वसंत वाळुंज यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत सौ आशाताई खैरे मॅडम सौ आशाताई खैरे मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औरंगपूर त्यांचा सन्मान करत आहेत औरंगपूरच्या माजी सरपंच सौ शारदा बाळासाहेब वाळुंज सौ आशाताई खैरे मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औरंगपूरच्या शिक्षिका आहेत त्यांचा सन्मान करत आहेत सौभाग्यवती शारदा बाळासाहेब वाळुंज माजी सरपंच औरंगपूर शारदाताईंचे शुभ हस्ते या ठिकाणी खैरे मॅडम यांचा सन्मान होतो आहे यानंतर पुढच्या सत्कार मूर्ती आहे सौभाग्यवती प्रमिला विलास नवले त्यांचा सन्मान करण्यासाठी श्रीमती मंगल रामनाथ वाळुंज मॅडम हे त्यांचा आणि यांचा सन्मान होतो आहे सौ रंजना कैलास वाळुंज यांचे शुभ हस्ते सुनंदा रंगनाथ माने मॅडम यानंतर पुढील सत्कार होतो आहे सौभाग्यवती शोभा गोरक्षनाथ भोर अहिल्यानगर शोभा गोरक्षनाथ भोर अहिल्यानगर यांचा सन्मान करण्यासाठी मी निमंत्रित करतो सौ यशोदा प्रकाश नील बनोटे मॅडम यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी सौभाग्यवती मीना जालिंदर नवले यांना मी विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे सौभाग्यवती मीना जालिंदर नवले यांचे सौभाग्यवती मंगल पद्माकर माने यांचा सन्मान श्रीमती चंद्रकला कारभारी वाळुंज ह्या करतील आता जो सन्मान होतो आहे तो सौभाग्यवती ताराबाई बमनराव नवले यांचा आणि तो करत आहेत सन्माननीय सौ हिराबाई बाळासाहेब नवले यानंतर मंगल पद्माकर माने आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी श्रीमती बरं तत्पूर्वी 2 महिलांचे सन्मान घेतो आहे श्रीमती डेंगळे मॅडम यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी सौभाग्यवती भारती संदेश वाळुंज श्रीमती डेंगळे मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी सौभाग्यवती भारती संदेश वाळुंज आणि त्यानंतर सौभाग्यवती मंडलिक मॅडम नाशिक या आहेत त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे सिंधुताई वाळुंज यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करण्यासाठी पुढे यावं आणि यानंतर या प्रथम पुण्यस्मरणे श्री लक्ष्मण वाळुंज सर आणि संपूर्ण परिवार यांनी त्या रोपाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे यानंतर हा सन्मानाचा कार्यक्रम संपलेला आहे पण तदनंतर
3 देणगी रूपानं या ठिकाणी वाळूंज परिवाराच्या वतीनं दिली जाणार आहे। त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धांदरफळ खुर्द या शाळेसाठी वाळूंज परिवाराच्या वतीने 5001 रुपये दिला जाणार आहे। त्याचप्रमाणे बीजे खाताळ विद्यालय धांदरफळ खुर्द या विद्यालयासाठी सुद्धा 5001 रुपयाची देणगी या परिवाराच्या वतीने दिली जाणार आहे। आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषद या ठिकाणी उपस्थित झाला त्यामध्ये आमचे आदरणीय हरिभक्तपराय अगस्ती देवस्थान ट्रस्टचे सन्माननीय विश्वस्त अनेक प्रकारच्या वारकरी संप्रदायाचे माजी अध्यक्ष, त्याचबरोबर रोटरी क्लबचे अकोला सेंटरचे सर्व असे आदरणीय हरिभक्तपराय दीपकजी महाराज देशमुख सुगावकर, त्याचबरोबर त्यांचा असलेला चमू वादक असतील, गायक असतील, वेळावेळी आता मी नावोल्लेख करत नाही। आणि या सर्वांच्या प्रती मी आदरभावाचा ऋण व्यक्त करतो। विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा, कला, कृषी, त्याचबरोबर शासकीय आणि शासकीय आणि खऱ्या अर्थानं जगाचा पोशिंदा असलेला माझा बळीराजा शेतकरी या ठिकाणी आमच्या या आठवड्याला मान्य या ठिकाणी उपस्थित झाला। आणि मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद अशा अर्थाने देईन की आपण सर्वजण मी पाठवलेल्या वर्कशॉप संदेशद्वारे या ठिकाणी उपस्थित झाला आणि त्या वर्कशॉप संदेशमध्ये असलेला जो निरोप मी तुमच्यापर्यंत वर्कशॉपने पोहोचविला की कुठल्याही प्रकारचा तुटवडा स्वीकारला जाणार नाही। आणि तुम्हाला सर्वांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की आपण सर्वांनी माझ्या या सूचनेचं पालन केलं आणि अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी धन्यवाद देतो। आणि प्रकाशाने अतिशय आनंदाने मला सांगावंसं वाटतं मगाशी आमचे सोयरे भागवत सरांनी उल्लेख केला की स्वर्गीय विठ्ठलदादा वाळुंज आणि आमच्या आजी स्वर्गीय ठकूबाई चिमाजी वाळुंज यांच्या 10 विधीच्या वेळी आम्ही भावंडांनी जो निर्णय घेतला आणि तो निर्णय गावानं जो गावापुढे मांडला, गावानं जो स्वीकार केला, गावकारभारी असतील, गावातील सर्व ग्रामस्थ असतील, या मी घेतलेल्या निर्णयाचे तंतोतंत पालन केलं, त्याबद्दल मी गावाचे त्या ठिकाणी आमच्या वाळूंज परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो। आपण सर्वजण उपस्थित झाला त्या ठिकाणी साऊंड सिस्टम असेल, त्याचबरोबर या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे, व्यवस्था असेल, या लॉन्चचे जे काही संचालक असतील, त्याबरोबर व्यवस्थापक असतील, अशा सर्वांच्या प्रती मी माझ्या भाव व्यक्त करतो। आपण सर्वजण आला, महिला भगिनी विशेषतः मोठ्या प्रमाणावर आहे, या सर्वांच्या प्रती मी आदरभावाचा ऋण व्यक्त करतो। आणि सर्वांना विनंती आहे माझ्या परिवाराच्या वतीनं की भोजन घेतल्याशिवाय आपण पुढेही जाऊ नये अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो। आपल्या सर्वांना धन्यवाद। पावन पंढरी वैकुंठ भुवन, पावन पंढरी वैकुंठ भुवन, धन्य अजिदीन सोनियाता, पावन पंढरी वैकुंठ भुवन, पावन पंढरी वैकुंठ भुवन।
वैकुंठ भुवन पावन पंढरी वैकुंठ भुवन Give a lesson,